Thank you, Jesus. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. Thank you, Jesus. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord and good evening to all of you. देवाची स्तुती असो तुम्हा सर्वांना गुड इव्हनिंग. We are at the last Friday of the 10th month of 2021. आणि 2021 च्या 10व्या महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी आपण आलेलो आहोत. And this month has been such a blessed month for so many people around the world. आणि अनेक लोकांना या जगामध्ये असणाऱ्या अनेक लोकांना हा महिना आशीर्वादित असा गेलेला आहे. Lot of people from different countries, different business sectors gave this month as a month of unlocking. आणि अनेक देशांमध्ये अनेक राज्यांमध्ये हा जो महिना आहे या महिन्यामध्ये सर्व ठिकाणी जे लॉकडाऊन झालं होतं त्याचं ते संपलेलं आहे आणि सर्वांना मोकळीकता मिळालेली आहे. And this is the the feeling, the positive attitude and the hope and also a new normal, all the good things and the new things people started thinking, especially in this October month. आणि अनलॉक झाल्यामुळे सर्व ठिकाणी आनंदाचं वातावरण आहे. अनेक बिझनेसेस नव्याने सुरू झालेले आहेत. सर्व ठिकाणी सकारात्मक असं वातावरण आहे. सर्व ठिकाणी उत्साही वातावरण आहे आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याला अनेक लोकांमध्ये आशा बघायला मिळत आहे. Hallelujah, praise the Lord. And we as intercessors, we as people of prayer, when we pray, we are really experiencing that God is answering our prayers. आणि आपण प्रार्थना करणारे लोक, मध्यस्थी करणारे आपण सर्वजण ही परिस्थिती बघितल्यावरती आपल्याला फार आनंद वाटतो कारण देव आपल्या प्रार्थना ऐकत आहे आणि त्याला उत्तर देत आहे. Amen. Hallelujah. He has blessed us throughout this month till the very last day of this month. आणि संपूर्ण महिनाभर त्याने आपल्याला सांभाळलं आहे. महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्यांनी आपली काळजी घेतलेली आहे. आपल्याला सांभाळलं आहे. There are 2 more days to go. आणि आणखी 2 दिवस जाणे बाकी आहे. And we still expect more miracles and more blessings and more benefits from our God. आणि आम्ही सर्व ही इच्छा बाळगतो की अजून देव या 2 दिवसांमध्ये आपल्याला आशीर्वादित करणार आहे. अनेक असे अद्भुत गोष्टी तो आपल्या जीवनामध्ये करणार आहे आणि अनेक असे फायद्याच्या गोष्टी तो आपल्या जीवनामध्ये घडवून आणणार आहे. Hallelujah. So without consuming more time, let's enter into the intercession prayer by a word of prayer. आणि अधिक प्रार्थना न घालवता वेळ न घालवता आपण प्रार्थनेची सुरुवात करूया. मध्यस्थीच्या प्रार्थनेची सुरुवात करूया आणि त्याची सुरुवात आपण प्रार्थनेने करूया. Gracious Heavenly Father, we come at thy throne of grace. हे स्वर्गीय पित्या तुझ्या कृपेच्या सिंहासनापाशी. Father God, thank you for providing, protecting and blessing us throughout this entire month. हे संपूर्ण महिन्यात तू आमचा पुरवठा करणारा झाला. तू आम्हाला संरक्षण दिलं, तू आम्हाला राखलं, तुमची काळजी घेतली, त्याबद्दल तुझे आभार मानतो. One thing we have experienced in this last 29 days that your love towards us is an unchanging love. आणि या 29 दिवसांमध्ये आम्ही अनुभव घेतलेला आहे. पुन्हा एकदा आम्ही अनुभव घेतलेला आहे. तुझी प्रीती जी आहे आमच्यावरची ती अगणित अशी आहे. तू न बदलणारा असा देव आहे. Hallelujah. Father God, there is no one like you. Hallelujah. देवा तुझ्यासारखा कोणी नाही. Father God, we thank you and we request the Holy Spirit to come and lead us in the praise, worship, in the prayers, in the word and everything that we do. हे स्वर्गीय पित्या तुझ्याकडे प्रार्थना करतो. तू तुझ्या पवित्र आत्म्याला आमच्याकडे पाठव जेणेकरून तो आमच्यामध्ये सहभागी होईल आणि आम्हाला चालवेल, आमचं मार्गदर्शन तो करेल. Father God, we also request you to accept the praise and worship and the prayers that we are going to offer you and request that we are going to give to you. स्वर्गीय पित्या तुझ्याकडे आम्ही प्रार्थना करतो. स्तुती आराधना आम्ही करणार आहोत. ज्या प्रार्थना आम्ही करणार आहोत, जे वचन आम्ही बोलणार आहोत, ते प्रत्येक गोष्ट तुला मान्य होऊन दे. आमच्या प्रत्येक प्रार्थनेला तू उत्तर दे. आमची स्तुती आराधना तू मान्य करून घे, त्याचा तू स्वीकार कर.
In Jesus' name we ask. येशूच्या नावात मागतो. Amen. Hallelujah. All God's people will say, Amen. सर्व देवाचे Hallelujah. लोक म्हणतील आमेन. Praise the Lord. We welcome all those who have joined for this intercession prayer. आणि मध्यस्थीच्या प्रार्थनेला जे लोक एकत्रित झालेले आहेत त्या प्रत्येकाचं ख्रिस्त येशूमध्ये स्वागत आहे. Bishop Christy, we welcome you from South Africa. Sister Madhuri, we welcome you. बिशप क्रिस्टी तुमचं ख्रिस्त येशूमध्ये स्वागत आहे. सिस्टर माधुरी तुमचं ख्रिस्त येशूमध्ये स्वागत आहे. Hallelujah. And all those who are joining, we welcome you. Let's get ready in one accord, in one spirit to praise the Kings of Kings, Lords of Lords, and also to stand in the gap and pray for the local as well as the global needs. आणि जे लोक एकत्रित येत आहेत त्या प्रत्येकाचं पुन्हा एकदा ख्रिस्त येशूमध्ये स्वागत आहे. आणि आपण सर्व मिळून त्या राजाच्या राजाची प्रभूच्या प्रभूची स्तुती आणि आराधना करूया, त्याला धन्यवाद देऊया. आणि आपण सर्व एकत्रित येऊन त्या मध्यस्थीच्या खिंडीमध्ये पुन्हा एकदा उभे राहू. Sister Jesana from Mauritius, we welcome you. सिस्टर जयसना जे मॉरिशस मध्ये आहेत त्यांचं पण ख्रिस्त येशूमध्ये You are स्वागत such an आहे. encouragement to us and our family. आणि आमच्यासाठी आमच्या कुटुंबासाठी तुम्ही एक उत्तेजनाचं कारण आहात. Hallelujah. So let's praise and worship the Most High God today evening. आणि आज संध्याकाळी आपण सर्व गोष्टी विसरून जाऊया आणि तो अतिउच्च ठिकाणी बसलेला जो परमेश्वर आहे त्याच्याकडे आपलं लक्ष केंद्रित करूया. Hallelujah. Praise the Lord. Amen. Hallelujah. amen to that? आणि आपण हे ऐकून आमेन म्हणू शकतो. Can we shout a big hallelujah? आणि आपण जोराने हालेलुया म्हणू शकतो का? Many kings born on this earth. आणि या पृथ्वीवरती अनेक राजे येऊन गेले. Many army generals have ruled many nations. आणि अनेक आर्मीचे लोक जनरल आले आणि या देशावरती वेगवेगळ्या देशांवरती राज्य करून गेले. Many warriors came, आणि अनेक असे योद्धे आले but all died. आणि सगळेजण मरण. None of them was raised from the dead. आणि त्याच्यामध्ये कुठलाही मृत्यूला हरवून जिवंत झालेला नाही. No one. कोणीच नाही. When they were alive, they did a lot of things. They won battles, they won big wars, they created big empires, but they died, and after the death, nobody was raised from the dead. अनेक असे लोक आले जे युद्ध लढले, जिंकले, आणि ज्या लोकांनी अनेक असे त्यांचे राजवाड्याची स्थापना केली, अनेक अशा गोष्टी केल्या, पण ते एक दिवशी मरण पावलेले आहेत. They didn't raise. आणि ते पुन्हा उठलेले नाहीये. Only Jesus is alive. फक्त Hallelujah. येशू ख्रिस्तानी मरणावरती विजय He मिळवला died आहे, and तो he उठलेला आहे. was resurrected. तो मरण पावला आणि तो पुनरुत्थित झालेला He आहे. is alive today. आणि तो आजही
आजही जिवंत He is आहे going to be alive forever. आणि तो सदा सर्वकाळसाठी Hallelujah. जिवंत Can we राहणार sing this song with more excitement, more energy, and more joy? आपण Hallelujah. उत्साहाने, आनंदाने आणि जल्लोषाने सर्वजण पुन्हा एकदा एक गाणं गाऊया. Hallelujah. Praise the Lord. Amen. Hallelujah. Alive, alive, alive forevermore. My Jesus is alive, alive forevermore. Alive, alive, alive forevermore. My Jesus is alive. Sing hallelujah, sing hallelujah. My Jesus is alive forevermore. Sing hallelujah, sing hallelujah. My Jesus is alive. Alive, alive, alive forevermore. My Jesus is alive, alive forevermore. Alive, alive, alive forevermore. My Jesus is alive. Sing hallelujah, sing hallelujah. My Jesus is alive forevermore. Sing hallelujah, sing hallelujah. My Jesus is alive. Sing hallelujah, sing hallelujah. My Jesus is alive forevermore. Sing hallelujah, sing hallelujah. My Jesus is alive. My Jesus is alive. My Jesus is alive. Hallelujah. Can we give a big clap offering? आपण टाळ्या वाजवूया. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. Amen. Hallelujah. 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 Thank you, Jesus. Hallelujah. Hallelujah. Praise you. Praise you. Oh, we worship you. Hallelujah. Hallelujah. Come on, open your mouths. Start praising. Start worshiping. Start rejoicing. Hallelujah. मुख उघडूया, त्या देवाला धन्यवाद देऊया, त्याची स्तुती करूया आणि आपण आपल्या मुखातून आनंदाचे अशी गीत त्याच्यासाठी Hallelujah. When we are in the presence of the Lord, we need to celebrate. आणि Hallelujah. जेव्हा आपण त्या जिवंत देवाच्या सानिध्यामध्ये असतो तो प्रत्येक क्षण आपण साजरा केला पाहिजे. Hallelujah. We Christians are used to celebrate only on Christmas, Easter, and many of us we don't even celebrate Good Friday because we feel so sad about it. So we hardly celebrate 2 or 3 times in the year. आणि आपण ख्रिस्ती, आपण विश्वासणारे फक्त 2 सण खूप आनंदाने साजरा करतो. तो एक असतो क्रिसमस आणि दुसरा असतो ईस्टर. आणि आपण गुड फ्रायडेला बहुतेक लोक खूप दुःखी असतात कारण त्या दिवशी Because we have to celebrate the victory, we have to celebrate and enjoy, and we have to rejoice, we have to be happy when every time we come into the presence of God. आणि ज्या ज्या वेळेस आपण त्या देवाच्या सानिध्यामध्ये येतो तो प्रत्येक क्षणाला आपण देवाचे आभार मानून तो दिवस, तो क्षण आपण साजरा केला पाहिजे Hallelujah. आणि त्या दिवसाचा आनंद केला So पाहिजे. don't limit yourself to celebrate only 2 or 3 times in the year. आणि वर्षातून फक्त 2-3 वेळा दिवस जो आहे विशेष ते दिवस आहे फक्त तेव्हाच तुम्ही आनंदी राहू नका, तेच दिवस तुम्ही साजरे करू नका. You need to celebrate every time. आणि तुम्ही प्रत्येक वेळेस जेव्हा तुम्ही देवाच्या सानिध्यामध्ये येतात तो प्रत्येक क्षण तुम्ही साजरा करा. Hallelujah. Praise the Lord. I just came from Mumbai आणि मी आताच मुंबईवरून आलो 10-15 minutes back. आणि 10-15 Took मिनिटं a quick wash आणि पटकन मी वॉश घेतला and immediately got ready. आणि लगेच तयार झालो. My kids were preparing and the family was preparing everything for today evening service. आणि आजच्या संध्याकाळसाठी आमचे लेकरं सर्व तयारी करत होते And we started with a full excitement and enthusiasm. आणि आम्ही Hallelujah. सर्वांनी त्या देवाच्या स्तुती आराधनेसाठी आनंद आणि उत्साहाने सुरुवात केलेली आहे. Why we do that? आणि आम्ही का करतो Because we know that in His presence there is a feeling of celebration, there is a feeling of joy, there is a feeling of happiness. कारण Hallelujah. त्याच्या सानिध्यामध्ये पूर्ण आनंद आहे, त्याच्या सानिध्यामध्ये संपूर्ण आनंद आहे. त्याच्या सानिध्य आपण रोज प्रत्येक वेळेस साजरा केला पाहिजे. Hallelujah. Come on, let's continue to worship Him, praise Him. आणि Hallelujah. आपण त्याला स्तुती आणि आराधनेचं थांबवलं
He deserves all the glory. He deserves all the honor. He deserves all the praises. कारण तो स्तुतीस पात्र महिमेस योग्य गौरवशाली असा देव आहे. Hallelujah. Praise the Lord. Thank you, Jesus. All those who have joined, we welcome you all, and also we request you to open your mouth, start praising, start worshiping, and start praying. Hallelujah. जे लोक एकत्रित आलेले आहेत मी त्यांना विनंती करू इच्छितो की आपण आपले मुख उघडूया, त्याची स्तुती आराधना आणि त्याला धन्यवाद देऊया. Hallelujah. He deserves all the glory. He deserves all the honor. कारण तो स्तुतीस पात्र महिमेस He's Alpha and Omega. Hallelujah. Praise the आदि आणि अंत आहे. He's El Shaddai. He's Adonai. Hallelujah. 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 Praise the Lord. Hallelujah. Thank you, Jesus. As we are going to enter into the intercession prayer, come on, surrender our hearts. Submit ourselves into the hand of the Lord. Ask forgiveness to Him. Repent for your sins and say to Lord that, Lord, you use us to pray for the local, for the global needs today evening. Hallelujah. येशूच्या प्रार्थनेला सुरुवात करण्याआधी आपण स्वतःला त्या देवाला समर्पित करूया. आजपर्यंत आतापर्यंत क्षणापर्यंत जी काही जाणून बुजून किंवा चुकून आपल्याकडून पाप घडली असेल, चुका झाल्या असतील, त्या प्रत्येकाचा पश्चाताप करून पश्चातापी हृदय घेऊन त्या देवाला समोर जाऊया, त्याच्याकडे क्षमा मागूया आणि पुन्हा एकदा त्याच्या सर्व जागतिक गरजांसाठी, आपल्या देशाच्या गरजांसाठी, आपल्या शहराच्या गरजांसाठी मध्यस्थी करत असताना पहिले आपण आपल्या सर्व चुकांचा पश्चाताप करूया आणि त्यानंतर आपण मध्यस्थीला सुरुवात. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. Come on, open your mouth. Start praying, start praising, start worshiping. I feel the presence of the Holy Spirit today evening. One more time. Hallelujah. Praise the Lord. देवाचा पवित्र आत्म्याचं सानिध्य मला सर्व ठिकाणी जाणवत आहे. Hallelujah. Praise the Lord. की या क्षणी आपण आपलं मुख बंद न ठेवता आपलं मुख उघडूया, तर देवाला धन्यवाद देऊया, त्याची स्तुती आराधना मनापासून करूया. Hallelujah. Praise the Lord.
if you read the first verse, 3 verse 1 to 8, but if we read just the first verse, it says that there is a time for everything and a season for every activity under the heavens. Under the heavens. उपदेशक याचा 3रा अध्याय 1 वचन. सर्वांचा काही उचित काळ म्हणून असतो. भूतलावरील प्रत्येक कार्याला समय असतो. There is a time for everything. आणि प्रत्येक गोष्टीला समय असतो. Hallelujah. What it says? There is a time for everything. प्रत्येक कार्याला समय असतो. Hallelujah. Amen. Time is a gift from God to all of us. आणि समय जो आहे, वेळ जी आहे, ती देवाने दिलेला एक बक्षीस आहे आपल्याला, पारितोषिक आहे. Hallelujah. Time is so important in our life, right? आपल्या जीवनामध्ये वेळेला खूप महत्त्व आहे. Not only for human beings, also for God, time is important. फक्त मनुष्यालाच वेळ महत्त्वाची नाहीये, तर देवाला सुद्धा वेळेचं महत्त्व आहे. Because God is a God who honors, respect time. आणि जो देव आहे तो वेळेला मान देतो आणि त्याची सन्मान करतो. Because God is a God who have done everything in His time. आणि जो देव आहे त्याने प्रत्येक गोष्ट त्याच्या वेळेत त्यांनी निर्माण केली आहे. That's why the writer of Ecclesiastes, he says that there is a time for everything and a season for every activity under the heavens. आणि म्हणूनच उपदेशक त्याच्या पुस्तकामध्ये लिहित आहे, भूतलावरील प्रत्येक कार्याला समय असतो. Hallelujah. जन्म समय व मृत्यू समय, रोपण्याचा समय व रोपलेले उपटण्याचा समय He असतो. says the time to be born and a time to die, a time to plant and a time to uproot. Yes? Amen. It says, so basically if you go through the list, it says and it talks about that there is a time for everything. आणि तुम्ही जर सर्व हे वाचलं तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीत पाहायला मिळेल की प्रत्येक गोष्टीत समयाला महत्त्व आहे. It is so important in our lives to do things at the right time. आणि योग्य वेळेत योग्य गोष्ट करणं हे महत्त्वाचं आहे. Because if you see in the book of Genesis also, in the book of Genesis chapter 17 and verse 21, Genesis 17:21, it says, "But my covenant I will establish with Isaac, whom Sarah will bear to you at this season next year." उत्पत्ती याचा 17वा अध्याय 21वा वचन, पण पुढल्या वर्षी याच वेळी तुला सारेच्या पोटी इसाक होईल, त्याच्याशीच मी आपला करार करेन. Amen. God is a God who can create and who can make things at one spot or immediately. There is no limitation or nothing is impossible to God, right? आणि एका क्षणात देव काही उत्पन्न करू शकतो, निर्माण करू शकतो, त्याच्यासाठी कुठली गोष्ट But the word over here it says that my covenant I will establish with Isaac, whom Sarah will bear to you at this season next year. पण देवाचं वचन काय सांगतं, मी पुढल्या वर्षी याच वेळी तुला सारेच्या पोटी इसाक होईल, त्याच्याशीच मी आपला करार करेन. Now, if God wants to do that, God would have done that at that very time. आणि जर देवाला ते करायचं होतं तर त्याच वेळी त्या क्षणी देवाने केलं. Bible says there is nothing impossible to God. कारण पवित्र शास्त्र असं सांगतं की देवाला कुठलीही गोष्ट अशक्य नाही. Then why the servants, the 3 servants of God, when they visited Abraham and Sarah, why did they mention that next year we will come and the covenant that God has given, it will be fulfilled? आणि ते देवाचे 3 सेवक जेव्हा अब्राहमाकडे गेले होते तेव्हा ते असे का बोललेले आहे की पुढच्या वर्षी आम्ही येऊ तेव्हा तुला इसाक होणार आहे, हा करार का त्यांनी केलेला आहे. In the verse 80, in the chapter 80, in the next chapter, and the verse 14, it says, "Is anything too difficult for the Lord? At the time appointed, the appointed time, I will return to you, and this time next year Sarah will have a son." आणि पुढे 18व्या अध्यायामध्ये 14वं वचन पाहिलं तर परमेश्वराला काही असाध्य आहे काय, पुढल्या वसंत ऋतूत नेमलेल्या समयी
मी तुमच्याकडे परत येईल तेव्हा सारेला मुलगा होईल. नेमलेला समय. Appointed time. आणि नेमलेला जो समय आहे, Appointed time. नेमलेला समय. You know, just now the sister Madhuri text and she said, "What is the topic for today?" आणि माधुरी सिस्टरनी टाइप केलं की आजचा शीर्षक काय आहे. And if you want to know what is the topic is appointed time. आणि आजचं शीर्षक हे आहे की नेमलेला नेमलेला समय. समय. Yes, नेमलेला समय. Appointed time. नेमलेला समय. Amen. Hallelujah. Can somebody type it there? Hallelujah. Praise the Lord. God has a time for everything in our lives. आणि कोणी लिहू शकतं का नेमलेला समय देवाने आपल्या प्रत्येकाच्या जीवनात काहीतरी समय ठेवलेला आहे. He can do things now, he can do it later, but he will always do in his own time, his appointed time. आणि देव आता ते कार्य करू शकतो किंवा नंतर ते कार्य करू शकतो, पण देव जे काही कार्य करतो तो त्याच्या वेळेत करतो. Your and my time is not important in life. तुमचा आणि माझा जो वेळ आपण ठरवला त्याचं महत्त्व नाहीये. The important is what is God time in your life is more important. आणि देवाने तुमच्या जीवनामध्ये जो वेळ जो समय ठेवलेला आहे तो महत्त्वाचा. Sometimes I want things very early in my life, even though I don't deserve it, but I want it early. आणि काही गोष्टीची माझी पात्रता नसताना पण मला त्या गोष्टी मला हव्या असतात, त्याच वेळेस हव्या असतात. Sometimes I don't care that whether I have it or no, so if it delays also I don't care it. आणि कधी कधी मी परवा करत नाही माझ्याकडे आहे किंवा ती गोष्ट येण्यासाठी उशीर झाला तरी त्याला मला काही काळजी That is not important. ते महत्त्वाचं. What is important is whether God's appointed time has been come in your life or no. महत्त्वाचं हे आहे की देवाने आपल्या जीवनामध्ये जो वेळ जो समय ठेवलेला आहे तो आलेला आहे की नाही. His time is a perfect time for us. कारण त्याचा जो वेळ आहे त्याचा जो समय आहे तो आपल्या जीवनासाठी तो महत्त्वाचा आहे आणि तो उत्तम असा वेळ आहे. Abraham must have thought, why God you made me wait so long time? अब्राहमने कदाचित विचार केला असेल की तू मला 1 वर्ष एवढा वेळ कालावधी थांबण्यासाठी का दिलेला आहे. When Sarah heard these 3 men were talking about that she is going to be pregnant and she is going to have a child, she laughed, she smiled. आणि जेव्हा साराने त्या 3 व्यक्तींचं संभाषण अब्राहमाशी ऐकलं होतं तेव्हा तिला हसायला आलं होतं किंवा तिला हास्य फुटलं होतं. And she said that how is it possible? आणि तिने शंका दर्शवली होती की हे कसं काही शक्य आहे. She laughed. आणि ती हसली. Sometimes we are also like that. आणि बऱ्याच वेळा आपण पण We are not honoring God's time. आणि आपण देवाच्या समयाला सन्मान देत नाही किंवा महत्त्व We देत don't नाही. honor God's time. आणि देवाच्या वेळेला आपण We सन्मान want things when we want in our lives. आणि आपलं असं असतं की आपल्याला ज्या गोष्टी पाहिजे असतात त्याच वेळेला त्या गोष्टी पाहिजे But असतात. God has a specific time for each one of us for each and everything that He has kept for us. आणि देवाने आपल्यासाठी ज्या विशिष्ट गोष्टी ठेवलेल्या आहेत, जे विशिष्ट आशीर्वाद ठेवलेले आहेत, तो त्याच्याच वेळेस त्या आपल्याला Our देतो. God is the God of specifics. आणि आपला देव जो आहे तो त्याच वेळेत कार्य करणारा देव आहे. He is a God who do things very, very specifically. आणि त्याने जे विशिष्ट वेळ विशिष्ट समय ठेवलेला आहे त्याच वेळेस तो ते कार्य करतो. He doesn't do things, that you will feel that, oh, maybe God has forgotten or what, or maybe God have delayed my answer of my prayer. आणि कदाचित बऱ्याच वेळा असं वाटतं की देव माझ्या प्रार्थनेला उत्तर द्यायला उशीर करत आहे का, आणि कदाचित देव माझी प्रार्थना विसरलेला आहे का. God is not a God like human who forgets. आणि देव काही मनुष्य नाही की विसरून जातो. God is not a God who changes. आणि देव असा नाही की तो बदलत. He is a firm, He is a specific, and He is a powerful God. आणि Hallelujah. देव जो आहे तो नियोजित वेळ कार्य करणारा, कधी न बदलणारा, सामर्थ्यशाली असा देव. Hallelujah. Nothing is impossible to Him. देवाला कुठलीही गोष्ट अशक्य नाही. Hallelujah. Exodus chapter 9 and verse 5. Exodus chapter 9 and verse 5, it says that the Lord set a definite time, saying, tomorrow the Lord will do this thing in the land. Tomorrow. What he says? निर्गम याचा 9वा अध्याय आणि 5वं वचन. मग परमेश्वराने वेळ ठरवला आणि म्हटले, उद्या परमेश्वर या देशात ही गोष्ट करेल. The Lord set a definite time. उद्या परमेश्वर या देशात ही गोष्ट करेल. The Lord set a definite time. मग परमेश्वराने वेळ ठरवला. Amen. Who set a time? आणि कोणी वेळ ठरवलेली
ठरवलेली The आहे. Lord set a time. देवाने वेळ ठरवलेली आहे. And what was the time of God? आणि देवाची वेळ कुठली आहे? He said that tomorrow the Lord will do this thing in this land. आमेन. आणि वचन काय सांगतं? उद्या परमेश्वर या देशात ही गोष्ट करेल. Are you with me? तुम्ही माझ्या बरोबर आहात काय? Are you trying to understand that what is the message of today evening? आणि तुम्हाला आजचा जो संदेश आहे तो कळत आहे काय? You know, my friends, my brothers and sisters, let me tell you one thing, that God has an appointed time for all of us in our lives. आणि माझ्या भावांनो, बहिणींनो, माझ्या मित्रांनो, मला तुम्हाला हे सांगायचं आहे, आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये देवाने वेळ ठरवलेली आहे. And He has a specific time. On that specific time, He is going to do His thing and His purposes are going to be fulfilled. आणि त्यांनी ती एक विशिष्ट वेळ ठरवलेली आहे. त्या विशिष्ट वेळेतच तो आपल्याला त्यांनी ठरवलेल्या गोष्टी देणार आहे. त्यांनी ठरवलेले आशीर्वाद देणार आहे. He is not a God that He will work as per our time. आणि देव असा नाहीये की तो आपण ठरवलेल्या वेळेवरती तो कार्य He करेल. is Alpha and Omega. आणि तो आधी आणि अंत आहे. He is Alpha and He is Omega. He is the beginning and the end. आणि तो सुरुवात आणि तो शेवट आहे. Hallelujah. Time geographies doesn't limit Him. आणि वेळ आणि कुठली भौगोलिक सीमा आहे ते त्याला मर्यादित करू शकत नाही. Nothing can hold Him back. आणि कुठली गोष्ट त्याला पाठीमागे रोखू शकत नाही. Nothing can stop Him. त्याला कुठली गोष्ट थांबवू What शकत type नाही. of blessing you are waiting for? आणि कुठल्या प्रकारच्या आशीर्वादासाठी तुम्ही थांबला आहात? For what type of answer you are waiting today? आणि कुठल्या प्रकारच्या उत्तरासाठी तुम्ही वाट पाहत आहात? What type of result you are looking for? कुठल्या प्रकारच्या रिझल्टची तुम्ही वाट पाहत आहात? What type of thing that you have expected and now you are waiting for it to happen in your life? आणि कुठली अशी गोष्ट आहे की तुम्ही त्याचा विचार करतात आणि तुमची इच्छा आहे की त्याचं उत्तर मला आता मिळावं? As a servant of God under the anointing of the Holy Spirit, let me tell you, God will do those things in your life in His appointed time. आणि एक देवाचा सेवक, अभिषिक्त सेवक म्हणून आज मला तुम्हाला सांगायचं आहे की देवाने तुमच्या जीवनासाठी एक वेळ, विशिष्ट वेळ ठरवलेली And आहे. He will do those things in that appointed time in your life for your life. आणि जी विशिष्ट वेळ त्यांनी तुमच्यासाठी ठेवलेली आहे, त्या विशिष्ट वेळेत तो तुम्हाला आशीर्वादित करणार आहे आणि तो समय तुमच्यासाठी त्यांनी तो राखून ठेवलेला आहे. If God is so serious and God is so faithful about obeying and fulfilling His appointed time, आणि जर देव ही गोष्ट इतकी गांभीर्याने घेतो आणि तो प्रामाणिक आहे की त्या वेळेसाठी, then how much more we should also be faithful in our time to God, आणि right? आपण पण आपली वेळ येण्यासाठी त्या देवाशी किती प्रामाणिक राहायला पाहिजे. Time is perishable. आणि वेळ जी आहे ती संपणारी आहे. Time will fly. आणि वेळ आहे ना तो उडून जातो. Time will not wait for you. आणि वेळ कोणासाठी थांबत नाही. That's the reason as Christians, as believers, we need to give our time to God for prayer. म्हणूनच Hallelujah. आपण एक ख्रिस्ती विश्वासणारे म्हणून आपल्या जीवनातली जे काही वेळ आहे तो प्रत्येक वेळ आपण त्या देवाला दिला We need पाहिजे. to give the best and we need to give the most of our time for the glory of God and for the prayer and praise and worship. आणि आपल्या जीवनातला सर्व वेळ, सर्वात उत्तम वेळ आपण त्या देवाला दिला पाहिजे. त्याच्या स्तुती आराधनेसाठी दिला पाहिजे. त्याच्या सेवेसाठी आपण दिला If He पाहिजे. has set an appointed time for you, आणि जर त्यांनी तुमच्या जीवनासाठी काही विशिष्ट वेळ ठेवलेली आहे, we also have a responsibility as believer to set a specific time for God. तर आपलं Hallelujah. पण एक कर्तव्य आहे. देवासाठी आपण विशिष्ट वेळ, विशिष्ट समय ठरवला We पाहिजे. need to have a specific time in our day for praying and communicating and praising and worshiping God. आणि Hallelujah. आपल्या दिवसातला विशिष्ट वेळ जो आहे, समय जो आहे, आपण तो ठरवायला पाहिजे की या वेळेत मी देवाची स्तुती आराधना करणार आहे. त्याच्या सानिध्यामध्ये मी जाणार आहे, मी प्रार्थना करणार You just आहे. try this. You be faithful with your time to God and you see how God will do wonderful things in your life. आणि तुम्ही तुमच्या वेळेच्या प्रती देवाशी प्रामाणिक राहा. बघा तुमच्या जीवनामध्ये देव कशी अद्भुत कार्य करेल. When people don't tithe, when they don't give the tithe, आणि जे लोक आहेत जे दशांश देत नाहीत, Bible says that don't rob God, right? आणि शास्त्र असं सांगतं की देवाची चोरी
चोरी करू नका. Same way, when we don't give a specific time to God, we are robbing God's time. आणि तसंच आपण आपल्या जीवनातला आपल्या दिवसातला वेळ जर देवाला देत नाही याचा अर्थ आपण तो समय देवाकडून चोरून घेत आहोत. So don't be robbers of time of God. आणि देवाला दिलेल्या समयाची चोरी करू नका. Be loyal to God, be faithful to God. देवाशी प्रामाणिक राहा. He said that in that appointed time I will come, He will come. In the appointed time I will do this, He will do. In that appointed time when I will bless, I will bless. He have done everything as He said in that appointed time. आणि त्यांनी सांगितलेलं आहे जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा तो येणार आहे. जेव्हा योग्य वेळ येईल तुम्हाला आशीर्वादित करणार आहे तेव्हा तो आशीर्वादित करणार आहे. जेव्हा योग्य वेळ येईल त्यांनी काही गोष्टी तुमच्यासाठी राखून ठेवलेल्या आहेत ते तुमच्याकडे येणार आहे. God has given 24 hours to all human beings. आणि प्रत्येक मनुष्याला देवाने 24 तास दिले Great आहेत. men and women of God, let it be Benny Hinn or Catherine Kuhlman or Wigglesworth or Dinakaran or we all had and we all have the same 24 hours. देवाचे जे सेवक आहेत महानाशी सेवक आहेत जे बेनिहिन आहेत कॅथरीन कुलमन आहेत तसेच पास्टर दिनाकरण आहेत प्रत्येकासाठी देवाने 24 तास ठेवलेले आहेत. But the difference is that they invest a lot of time in the presence of God and then they reap also a lot of blessings from that 24 hours. पण त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये फरक हाच आहे की देवाने प्रत्येकाला ते 24 तास दिले ते त्यांचे 24 तासातला अधिक समय देवासाठी देतात. देवाच्या आराधनेमध्ये स्तुतीमध्ये खर्च करतात आणि आपण तो समय चोरतो आणि त्यांचा समय देवासाठी पेरतात. त्याच्यामुळे त्यांना आशीर्वादाची रेलचेल होते. आशीर्वादाची पेरणी करतात. Yes, if you invest your time in God, तुम्ही तुमचा वेळ देवासाठी पेरत आहात का? He will make your harvest so glorious and He will make it so huge that it will be unbelievable. आणि जर तुम्ही तुमच्या वेळेतला समयामधला काही वेळ तुम्ही जर वेळ देवासाठी खर्च करत आहात अधिक देवासाठी जर तो वेळ तुम्ही देत आहात तर येणाऱ्या दिवसांमध्ये तुम्हाला इतकं पीक बघायला मिळेल कधी तुम्ही कल्पना केली नसेल. भरपूर पीक तुमच्या जीवनामध्ये येणार. भरपूर अशी आशीर्वादाची पेरणी तुम्ही करणार आहात. आशीर्वादाची रेलचेल तुमच्या जीवनामध्ये. God is the master planner. आणि देव जो आहे तो मास्टर प्लॅनर आहे. He plans the things. आणि तो सर्व गोष्टींची योजना He don't do anything just for the sake of doing. आणि तो करायचं म्हणून कुठली गोष्ट करत नाही. We also pray just for the sake of praying. आणि आपण फक्त प्रार्थना करायची म्हणून कधी करतो. Sometimes we do that way. आणि कधी आपण अशीच प्रार्थना करतो. Sometimes we do formalities. आणि कधी आपण फॉर्मॅलिटी करतो. God is not a God who does formality. आणि आपला देव असा नाही की तो फॉर्मॅलिटी. He is a master planner. Everything that He does it best. आणि प्रत्येक गोष्टीसाठी त्यांनी विशिष्ट अशी योजना केलेली आहे आणि त्या विशिष्ट योजना तो कार्यात आणतो. Hallelujah. Everything that He does it best. आणि जे काही देव करतो ते सर्व उत्तम असतं. Amen. Hallelujah. You see in the book of Genesis, everything that He created, it is good. It is good. It is good. आणि Hallelujah. देवाने जे काही निर्माण केलं उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये तुम्ही बघताल की जे काही निर्माण केलं ते चांगलं आणि चांगलंच केलेलं आहे. Hallelujah. So today onwards, from today's intercession prayer onwards, you will honor God with the time, with your time. आजच्या मध्यस्थीच्या प्रार्थनेपासून तुम्ही तुमचा जो वेळ आहे तो देवासाठी द्या. त्या वेळेने देवाला सन्मानित करा. Plan your time for God. आणि देवासाठी वेळेचे नियोजन करा. You are planning for your old age. आणि तुम्ही तुमच्या वयोवृद्ध होण्याचे काही प्लॅनिंग करता. नियोजन करता. You are planning for your children, your grandchildren. आणि तुम्ही तुमच्या लेकरांसाठी नातवंडांसाठी योजना करून ठेवता. You don't have a guarantee for tomorrow, but you are planning so many things. तुम्हाला उद्याची शाश्वती नाहीये पण तुम्ही बऱ्याच गोष्टीच्या योजना करून Are you ठेवता. planning some time for God? तुम्ही आज देवासाठी विशिष्ट वेळेची योजना करत आहात का? Are you planning some time for God? देवासाठी तुम्ही वेळेची योजना करत If you are आहात. not planning, it's a high time. You need to plan a specific time for God. जर तुम्ही आजपर्यंत केलं नसेल तर आज ही वेळ आणि समय आलेला आहे की तुम्ही देवासाठी काही तुमच्या जीवनात विशिष्ट वेळ तुम्ही देवासाठी काढून Let it be ups, let it be downs, let it be happiness or let it be sorrow. I will spend time in
presence of God. आणि जीवनामध्ये कठीण समय असो किंवा चांगला समय असो, आनंदाचा समय असो किंवा दुःखाचा समय असो, पण प्रत्येक समयात मी या वेळेत देवाकडे जाऊन प्रार्थना करणार आहे. त्यासाठी वेळ काढणार आहे. Hallelujah. Plan a time of personal prayer in your life. आणि तुमच्या वैयक्तिक प्रार्थनेसाठी तुम्ही समय काढा. Plan a time of corporate prayer, a group prayer in your life. आणि तुमच्या ग्रुप प्रेयर साठी तुम्ही वेळ काढा. Plan a time for family prayer in your life. आणि कौटुंबिक प्रार्थनेसाठी तुम्ही वेळ काढा. And you see how God will bless you. आणि मग तुम्ही बघता देव कशा रीती तुम्हाला आशीर्वाद He will honor your time. आणि देव तुमच्या वेळेचा सन्मान As we are going to enter into the intercession prayer today. आणि आज संध्याकाळी आपण मध्यस्थीच्या प्रार्थनेला सुरुवात करणार. Just would like to share one testimony and then we will start the intercession आणि prayer. मला तुम्हाला एक साक्ष सांगायचे आहे, त्याच्यानंतर आपण मध्यस्थीच्या प्रार्थना. As most of you know that I work and I serve the Lord. आणि तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे मी काम करतो आणि मग मी देवाची सेवा करतो. And I invest lot of time in the work. I invest lot of time also in the ministry. आणि मी सेवेसाठी आणि कामासाठी भरपूर असा वेळ काढतो आणि माझा वेळ त्याच्यावरती मी इन्व्हेस्ट करतो. Yes, and when I invest a lot of time in the ministry, sometimes my work get affected. आणि मी ज्या वेळेस सेवेसाठी भरपूर असा वेळ जेव्हा खर्च करतो तेव्हा माझ्या कामावरती त्याचा परिणाम So I started praying more. आणि म्हणून मग मी अधिक प्रार्थना And I said to God, God, I'm investing my time in the ministry, and that ministry is yours. आणि मी देवाकडे हीच प्रार्थना करतो की मी सेवेसाठी माझा वेळ अधिक खर्च करत आहे, मी प्रार्थनेसाठी माझा वेळ अधिक खर्च करत आहे आणि ही जी सेवा आहे ही तुझी सेवा. And God said that in my time, in my appointed time, I will bless you. Don't worry. आणि देव माझ्याशी म्हणतो की मी जी विशिष्ट वेळ तुझ्यासाठी राखून ठेवलेली आहे त्या वेळेत मी तुला आशीर्वादित करणार And आहे. when I get up and when I start my work, आणि जेव्हा मी माझ्या कामाला सुरुवात करतो, if I plan for an 8 hours of work, आणि माझी प्रार्थना संपल्यानंतर जेव्हा मी कामाला सुरुवात करतो आणि मी कामासाठी 8 तास काढलेले असतात and which is the work needs 8 hours. आणि ज्या कामासाठी विशिष्ट करून कधी कधी 8 तास लागणार असतात. And what I do, आणि मी काय करतो? because I have invested a lot of time in prayer and in ministry, God reduces my working span of hours. आणि माझी साक्ष हीच आहे, जेव्हा मी देवाच्या सेवेसाठी प्रार्थनेमध्ये माझा अधिक समय देतो त्यावेळेस जे मला कामाला लागणारे तास असतात ते तास आपोआप कमी होतात. Instead of 8 hours, my work will be completed in 4 hours. आणि जे काम 8 तासामध्ये पूर्ण होणार असतं ते कधी कधी 4 तास. Sometimes 4 hours work will be over in 2 hours. आणि कधी कधी 4 तासासाठी लागणारा जो वेळ असतो तो 2 तासामध्ये. Sometimes 1 month work will be over in 10 days. आणि कधी 1 महिन्याच्या कामाला लागणार असतं ते कधी कधी 8 दिवसात 10 दिवसात पूर्ण होतं. Why it happens? हे का होतं? Because I am investing my time in God's work. कारण मी माझा जो समय आहे तो देवाच्या सेवेसाठी पेरत असतो, घालवत You असतो. invest your time for ministry. You invest your time for prayer. You invest your time for praying for others. You invest your time in meditating the word of God. You will see marvelous results. आणि Hallelujah. तुम्ही तुमच्या जीवनातला जो समय आहे तो सेवेसाठी, प्रार्थनेसाठी, वचनासाठी खर्च करा, जेणेकरून तुम्ही बघता तुमचे जे गोष्टी आहेत त्या अद्भुत अशा गोष्टी तुमच्या जीवनामध्ये That day I reached at 12:30, 1 o'clock at night to Bombay airport from Delhi. आणि बॉम्बे एअरपोर्ट पासून दिल्लीला मी रात्री 1 वाजता पोहोचलो. And I got a message from a sister. Are we going to have a prayer service tomorrow? आणि मग एका सिस्टरचा मला मेसेज आला की उद्या आपली प्रार्थना होणार आहे का? I said yes, it's going to आणि happen. पास्टर म्हटले हो ती होणार आहे. And she knows that I'm traveling. I'm not in Pune. आणि त्यांना माहिती होतं की मी प्रवास करत आहे, मी पुण्यामध्ये नाहीये. But if my commitment is towards the Lord, if my commitment is towards the ministry, no matter what happens, I will exclusively, dedicatedly, committedly put that time aside. I will not rob God's time. आणि मी जो शब्द दिलेला आहे, जो वेळ, समय जो विशिष्ट दिलेला आहे सेवेसाठी, प्रार्थनेसाठी, तो वेळ मी त्या देवाकडून चोरून घेत नाही. And when I do this sincerely, आणि जेव्हा मी प्रामाणिकपणे करतो, God blesses me. देव मला आशीर्वाद God देतो. honors my time. आणि देव माझ्या समयाचा सन्मान God makes me prosperous. आणि देव मला आशीर्वादित करतो. God makes me a blessing for others. आणि देव मला
दुसऱ्यासाठी आशीर्वादाचे काम. Hallelujah. As we are going to start the intercession prayer, I request all the intercession prayer warriors to be ready with your prayer points. आणि मध्यस्थीची प्रार्थना आपण सुरू करणार आहोत. आणि जे प्रार्थनेचे योद्धे आहेत त्यांना मी विनंती करू इच्छितो की तुम्ही तुमच्या प्रार्थनेच्या मुद्द्यांबरोबर विषयांबरोबर तयार राहा. Hallelujah. Sister Sunaina, you be ready. Sister Sharmila, Sister Veena Tyagi, and Sister Meshramkar, you be ready with your prayer points. सिस्टर मेश्रामकर, सिस्टर सुनेना, सिस्टर वीणा, सिस्टर शर्मिला आणि सिस्टर प्रिया, तुम्ही प्रार्थनेच्या मुद्द्यांबरोबर तयार असतालच असं आम्ही आशा करतो. Yes, also Sister Priya. Yes. Yes. So be ready with your prayer points. I know you are excited to pray. I know that you have prayed for today's prayer. आणि मला Hallelujah. माहिती आहे तुम्ही प्रार्थना करण्यासाठी उत्साही आहात आणि आजचे जे प्रार्थनेचे मुद्दे दिलेले आहेत त्याच्यावरती तुम्ही ऑलरेडी प्रार्थना केली असेल. You know, the people who are prayer warriors, they pray for prayer. आणि जे प्रार्थनेचे योद्धा आहेत ते प्रार्थनेसाठी प्रार्थना करतात. For them, prayer is not a formality or just a special thing, but it is their responsibility, and it is more sincere and more committed thing that they want to do for the Lord. आणि जे प्रार्थनेचे योद्धा आहेत ते प्रार्थना करायची आहे म्हणून करतात असं नाहीये किंवा ते एक फॉर्मॅलिटी म्हणून करत नाहीये, तर ते प्रार्थनेला गांभीर्याने घेतात आणि प्रार्थनेसाठी ते प्रार्थना करत असतात. So without consuming more time, let's get into all the prayer points and just sing one song and start the intercession prayer. आणि अधिक वेळ न घालवता आपण एक स्तुती आराधनेचं गीत गाऊया आणि त्याच्यानंतर आपण मध्यस्थीच्या प्रार्थना सुरुवात Hallelujah. करूया. Praise the Lord. Thank you, Jesus. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. तेरे नाम के लिए जी हम, तेरे नाम के लिए जी हम, तेरे नाम के लिए जी हम, जिए हम, तेरे नाम के लिए जी हम. Hallelujah. Hallelujah. Thank you, Jesus. Hallelujah. We are inviting the prayer warriors. Please be ready. And one by one, we are going to take the prayer points.
And all the prayer points have been already shared by Catherine to all the prayer warriors from different locations. Hallelujah. प्रार्थनेचे योद्धा जे आहेत त्यांना मी विनंती करू इच्छितो की तुम्ही मला जे प्रार्थनेचे मुद्दे दिलेले आहेत, जे विषय दिलेले आहेत, त्याच्याबरोबर तुम्ही तयार राहा. कॅथरीननी तुम्हाला आधीच प्रार्थनेचे मुद्दे दिलेले आहेत. Hallelujah. Praise the Lord. Thank you, Jesus. Hallelujah. Hallelujah. Thank you, Jesus. We welcome Sister Priya from Mumbai. आणि सिस्टर प्रिया तुमचं ख्रिस्त येशूमध्ये स्वागत आहे. Hallelujah. आणि सिस्टर प्रिया जे आहेत ते मुंबई मधून आहेत. Sister Priya looks always very enthusiastic and always very happy. आणि सिस्टर प्रिया जे आहेत ते नेहमी उत्साही दिसतात आणि नेहमी आनंदी दिसतात. Always ready to pray. आणि नेहमी ते प्रार्थना करण्यासाठी तयार She आहेत. and her husband are serving the Lord. ते आणि त्यांचे पती जे आहेत ते प्रभूची देवाची सेवा करतात. Amen. And they have a heart and a desire to do much more for the Lord in the coming days. आणि येणाऱ्या दिवसांमध्ये देवासाठी अधिक काही करायची त्यांची खूप इच्छा आहे. So whatever ministry they are into, you get connected. If God leads you, you support them. Whatever you think you can do generously. You don't need anybody's permission for that. आणि तुम्हाला त्यांच्यासाठी जे काही करता येईल त्यांच्या सेवेसाठी जर तुम्हाला मदत करता येईल तर तुम्ही प्रामाणिकपणे ती मदत करा. त्याच्यासाठी तुम्हाला कोणाची परमिशन घ्यायची गरज नाहीये. You can pray for them, you can encourage them, and you can, do the best possible for supporting their ministry. आणि तुम्हाला कोणाची परवानगी घ्यायची गरज नाहीये. त्यांच्या सेवेसाठी त्यांच्या मिनिस्ट्रीसाठी तुम्हाला जे काही करता येईल ते प्रार्थना असेल किंवा काही देणं असेल तर तुम्ही ते करू शकता. Sister Priya has already got the prayer point and she is ready to pray. आणि Hallelujah. सिस्टर प्रियाला प्रार्थनेचा मुद्दा दिलेला आहे आणि ते प्रार्थनेसाठी तयार आहे. Hallelujah. Yes, Sister Priya, please pray. Hallelujah. सिस्टर प्रिया प्रार्थना. Yes, so today the prayer point is pray for women and girls protection. So let us Yes. all pray. Thank you, Jesus. Thank you, Father. Thank you, Lord. We worship you. We glorify you. Thank you, Lord Jesus. Heavenly Father, as we come before your throne of grace and mercy, Lord, we come before you with one accord, with one mouth, and with one heart, O Master. Heavenly Father, we thank you for this platform, O Lord Jesus. We thank you, Lord Jesus. We come before you, O Master. Heavenly Father, as today, as we have come together, Lord Jesus, as we come before you in your throne, Lord Jesus, before your throne of grace and the mercy, Lord Jesus, we thank you, Lord Jesus. Heavenly Father, we know that whatever prayer is going to be prayed from this platform, oh Lord Jesus, that you have already answered our prayers, oh Master. Amen. Jesus, oh Master, in this city, oh Lord Jesus, in a Maharashtra state, oh Lord, and in our country, oh Lord Jesus, we pray Amen. for your special protection, oh Lord. You are the Lord who never compromise, oh Lord. You made man and you made woman in your likeness and in your image, oh Lord Jesus. We pray for your protection, oh Lord Jesus. You know, Lord, Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. Jesus. come against them. We rebuke the spirit. We rebuke the spirit of fear. We rebuke the spirit Amen. that tries to discourage women, oh Lord Jesus. Heavenly Father, you touch the lives of every female, oh Lord. Let every female, let every woman, let every girl be a woman of vision, oh Master, Lord Jesus. Lord, we know that a woman goes through many trials and tribulations in her life. Sometimes she can't speak, Lord, but we know that you have given a spirit of courage, oh Lord Jesus. Amen. Well, Holy Spirit, I know that you have given a spirit of courage, oh Lord, that Holy Spirit, you are always with her, Lord. And we thank you and we remember all the great women of God in the Bible, all the great women of God who have been on this earth, oh Lord. We thank you for their lives, and we know that in the days to come, in the present times, you are raising Catherine Kuhlmans, oh Lord. You are raising Esther, oh Lord. You are raising Ruth, oh Lord Jesus. And you are raising, Lord Jesus. You are giving us you are giving us an individual identity which brings glory to your name, oh Lord Jesus. We thank you, Lord. We ask, oh Lord Jesus, that you may fulfill every girl's longing for wisdom and a better life, oh Master.
Holy Spirit of God, we pray. Holy Spirit, Lord, we come before you and we urge to you, Lord, we pray for good education to be provided all every girl, and we know and we pray, Lord Jesus, that every girl, every female will hold a good position in society, oh Lord. Lord, along with ministry, a girl, a female will hold a good position in the society, in the corporate world, in the politics, oh Lord Jesus. Thank you, Lord, for thank you, Lord Jesus, that you are answering our prayers, and we know, and I know, Lord, as we are praying, it is not our words, oh Lord, that are coming up my mouth, but the Holy Spirit, oh Lord. And we pray, Lord, as we are praying, every spirit that is trying to destroy, that every spirit that brings depression be gone in Jesus' name. And Lord, we know that from today onwards we will hear good news that females are growing, and we will see them, Lord, holding a good position in society, oh Lord Jesus. And you have a great purpose. We pray for peace. We pray for peace in the family, oh Lord. Thank you, Lord Jesus, for this platform. And we bring this prayer in Jesus' name. Answer our prayers, oh Lord. Amen and amen. Amen, 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 sister. Thank you very much. Hallelujah. Hallelujah. What a powerful prayer. And we believe and we trust that God have answered our prayers. Hallelujah. समाधान परमेश्वर प्रार्थना होती आणि माझा विश्वास आणि खात्री आहे की देव आपल्या प्रार्थनेला उत्तर देणार आहे. Amen. Thank you, sister, and we'll be inviting you quite often to come and pray with us. Hallelujah. सिस्टर आणि आमची त्या फेथ मधली मध्यस्थता तुम्हाला आम्ही बोलवत जाऊ. Hallelujah. Thank you very much. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. As the next prayer warrior is getting connected, आणि प्रार्थनेची पुढची जी योद्धा आहेत ते एकत्रित येत आहेत. let's stay in the heart and the spirit of prayer. आणि प्रार्थनेच्या अंतःकरणात आपण राहूया. Hallelujah. प्रार्थनेच्या आत्म्यात आपण राहूया. Hallelujah. And let's continue to uphold and let's continue to pray for all these prayer points that have been listed, by us. आणि जे प्रार्थनेचे मुद्दे दिलेले आहेत ते प्रार्थनेचे मुद्दे आपण सर्वजण समोर ठेवूया आणि त्या प्रार्थना आपण करत राहूया. त्या प्रार्थनेच्या अंतःकरणात. Hallelujah. Hallelujah. God is doing marvelous. God is doing wonderful things in the life of many people. आणि Hallelujah. देव येणाऱ्या दिवसांमध्ये अनेक लोकांच्या जीवनामध्ये आश्चर्यकारक अशा गोष्टी करणार, अद्भुत अशा गोष्टी. God is raising so many prayer warriors. आणि Hallelujah. देव अनेक प्रार्थनेचे योद्धा तयार करत आहे. We have Sister Veena Tyagi from New Delhi. आणि सिस्टर वीणा त्यागी आहेत आणि ते न्यू दिल्ली मधून आहेत. And she have already come on our page. Brother Sunil, her husband, have also come on our page and they have prayed for us. ब्रदर सुनील आणि सिस्टर आमच्या पेज वरती येत असतात आणि ते प्रार्थना करत असतात. They are our family. आणि ते आमचे कुटुंब आहे. Hallelujah. So, sister, the prayer point that is given to you, we request you to please pray for it, for the Universal Church revival and for the believers to have fear of God. आणि जागतिक चर्च साठी प्रार्थना करायला लावले आहे. संजीवनासाठी प्रार्थना करायला त्यांना लावलेली आहे. आणि तसंच जे विश्वासणारे आहे त्यांच्यामध्ये देवाचं भय असावं, निर्माण वाढावं, त्याच्यासाठी प्रार्थनेचा मुद्दा त्यांना देण्यात आलेला आहे. Yes, sister, please pray. हालेलुया हालेलुया. धन्यवाद 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 देते प्रभु जी सुंदर समय के लिए जो आपने हमें दिया प्रभु, एक अच्छा सौभाग्य के लिए जो आपने हमारे जीवन में दिया है प्रभु, ताकि प्रभु हम इस जगह आकर इस प्लेटफॉर्म पे आके प्रभु हम प्रार्थना करने के लिए प्रभु एक अच्छा अपॉर्चुनिटी दिया, इसलिए हम धन्यवाद देते हैं प्रभु। पास्टर सतीश करके के पूरे परिवार के लिए हम प्रार्थना मांगते हैं प्रभु। आपने उनको इस जो भी बोझ दिया गया है निभाने के लिए प्रभु, उसको निभाने के लिए उनको आर्थिक मानसिक शारीरिक बल ताकत देना प्रभु। पूरे परिवार को अनेक वरदानों से उन्हें सुशोभित करना प्रभु, और प्रभु अपना लहू भरा बाड़ा उनके चारों ओर लगा के रखना प्रभु। कोई भी दुष्ट की ताकत उनको देखने न पाए प्रभु जी। हालेलुया। आपकी महिमा के लिए जीने के लिए प्रभु सहायता करना, मदद करना प्रभु। उनके जो भी प्रार्थना विषय है प्रभु, हमारे बोलने से पहले आप जानते हैं, हाथ बढ़ा के उत्तर देना प्रभु। हम दया और प्रार्थना मांगते हैं प्रभु। हमारे अनेक चर्च है प्रभु, छोटे और बड़े चर्चेज हैं हमारे प्रभु, हम एक एक चर्च को आपके हाथों में सौंप देते हैं प्रभु। हमारे सारे चर्चों के चारों ओर प्रभु अपना बाड़ा लगा के रखना, सरदूतों के द्वारा रक्षा करना प्रभु। कोई भी दुष्ट लोग हमारे कलीसियों की ओर चर्चों की ओर देखने ना पाए प्रभु। कई सारे चर्चेज हमारे तोड़े गए हैं प्रभु, उनके लिए हम प्रार्थना मांगते हैं। दोबारा बनने के लिए प्रभु आप दया
करना, मदद करना प्रभु। जिन लोगों ने उनको तोड़ा है प्रभु, उन लोगों के लिए प्रार्थना मांगते हैं प्रभु। उनसे भी बोलना, बातचीत करना, सच्चे परमेश्वर को जानने के लिए प्रभु। वो लोग भी नाश न होने पाए, बल्कि वो लोग भी विश्वास में आने के लिए सहायता करना, मदद करना प्रभु। हमारे सारे पासवानों को हम आपके सम्मुख लेकर आ जाते हैं प्रभु। हमारे पासवानों को आर्थिक, मानसिक, शारीरिक बल ताकत देना, हर एक निराशा से, दुख से, मुसीबत से प्रभु आप उनको बचा लेना प्रभु। वो अपने घरों को छोड़ के निकलते हैं, अपने परिवारों को, कई पासवान लोग छोड़ के निकलते हैं, कई अपने परिवारों को लेके निकलते हैं प्रभु। आप जानते हैं उनके बारे में प्रभु। उनकी सारी जरूरतों को पूरा करके देना प्रभु। अनेकों वरदानों से उनको सुशोभित करके देना प्रभु जी। हर एक निराशा से, दुख से, मुसीबत से, हर एक डिप्रेशन से प्रभु आप उन्हें बचा लेना। आपकी ओर देख के चलने के लिए उनको हिम्मत, ताकत, बल देना, सहन शक्ति दे देना प्रभु। हमारे पासवानों को प्रभु जी, कई जगह प्रभु हमारे पासवानों को मारा गया है प्रभु। हमारे विश्वासी भाई बहनों को मारा गया है, पीटा गया है प्रभु। कईयों के ऊपर गलत गलत तरीके से केस चलाए जा रहे हैं प्रभु। कई लोगों को जेलों में डाला गया है प्रभु। एक एक हम अपने पासवानों को, अपने प्रभु हालेलुया, हम अपने विश्वासी भाई बहनों को प्रभु, हमारे प्रचारक लोगों को आपके हाथों में सौंप देते हैं प्रभु। कोई दूसरा नहीं है हमारा सच्चाई का न्याय करने के लिए सिवाय आपके प्रभु। हम प्रार्थना मांगते हैं प्रभु, इस अवस्था से निकलने के लिए हमारे प्रचारकों को, हमारे विश्वासी भाई बहनों को, हमारे पासवानों को सहायता करना, मदद करना, सच्चाई का न्याय करने के लिए प्रभु आप खड़े रहना उनके लिए प्रभु जी। हालेलुया, दया और प्रार्थना मांगते हैं, जो भी उन्होंने खोया है, नुकसान किया है, उससे भी 1000 गुना उनको रिटर्न आने के लिए प्रभु सहायता करना। हर बात में आपके नाम को महिमा मिलने पाए, हर बात में आपका नाम प्रभु ऊंचा उठने पाए प्रभु। हम दया और प्रार्थना मांगते हैं हमारे विश्वासी भाई बहनों को प्रभु, एक मन, एक आत्मा हो के आपकी महिमा के लिए कार्य करने के लिए, आपकी ओर देखने के लिए प्रभु सहायता करना। हमारे विश्वासी भाई बहनों में यूनिटी देना प्रभु, वो लोग यूनिटी के साथ कार्य करने पाए। हर एक निराशा से, दुख से, मुसीबत से बचा लेना प्रभु जी। कोई निराशा, कोई दुख, मुसीबत पड़ने की अनुमति ना देना प्रभु। वचन की गहराइयों को समझने के लिए उनको बुद्धि और ज्ञान दे देना प्रभु। आपकी आत्मा उनके अंदर रहने के लिए सहायता करना, उसके अकॉर्डिंग उनको चलने के लिए, हर एक दिन कदम उठाने के लिए प्रभु दया करना, मदद करना। जो भी अंधकार का सामर्थ्य, अंधकार की शक्तियां हैं प्रभु पीछे खींचने के लिए, सबको यीशु मसीह के नाम से हम बांध देते हैं प्रभु। सहायता करना, मदद करना प्रभु हमारे प्रभु जी। हालेलुया, कई सारे विश्वासी भाई बहन लोग हैं प्रभु, उनके पास कोई संगति नहीं है। उन प्रभु उनके लिए हम प्रार्थना मांगते हैं प्रभु जी, उनको संगति मिलने के लिए सहायता करना, मदद करना प्रभु। हर एक निराशा से, दुख से, मुसीबत से बचा लेना प्रभु जी। फिर से प्रभु हमारी कलीसियाओं में बेदारी आने के लिए प्रभु सहायता करना, मदद करना प्रभु जी। हालेलुया प्रभु, फिर से हम सारे पासवानों को, अपने कलीसिया के लोगों को, सबको आपके हाथों में सौंप देते हैं प्रभु। आप सबके पर अपना दया अनुग्रह बना के रखना प्रभु। अपने प्रभु सतीश परिवार के लिए, पास्टर सतीश परिवार को फिर से आपके सामर्थ्य हाथों में सौंप देते हैं। उनको भी संभालना, आपका दया अनुग्रह उनके ऊपर भी बना के रखना। पूरे परिवार के ऊपर उनका जो भी बोझ दिया है उसको निभाने के लिए उनको आर्थिक, मानसिक, शारीरिक बल ताकत देना। मुझे भी प्रभु एक अच्छा अपॉर्चुनिटी आपने दिया, इसलिए धन्यवाद देते हैं। आदर महिमा सब आपको सौंपते हुए छोटी सी प्रार्थना यीशु मसीह के नाम से मांगते हैं। सुनना, ग्रहण करना पिता, आमीन। आमेन, आमेन, आमेन। थैंक यू वेरी मच सिस्टर। धन्यवाद। हम आपको फिर से बुलाएंगे। आप, मुझे पता है कि आप दोनों भी, ब्रदर और आप दोनों भी प्रार्थना के लिए बहुत उत्सुक हैं और आपको प्रार्थना का हृदय परमेश्वर ने दिया है। तो आगे चल के जैसे भी हम आपको कांटेक्ट करेंगे, आप या ब्रदर आ सकते हैं, और या आपकी फैमिली आपका प्लेटफॉर्म है प्रेयर के लिए। तो आप कभी भी आके आप कह सकते हैं पास्टर, ब्रदर, हमें प्रार्थना करनी है, और यू आर मोर देन वेलकम। थैंक यू वेरी मच फॉर कमिंग। या ओके, बस थैंक यू। Hallelujah. As the next prayer warrior is joining, पुढचे प्रार्थनेचे योद्धा येत असतात. hallelujah, let's continue to be in the heart and in the spirit of prayer. आणि प्रार्थनेच्या आत्म्यामध्ये आपण लावूया, प्रार्थनेच्या अंतःकरणामध्ये आपण लावूया. Hallelujah. Continue to pray. Continue to look to the Lord. Hallelujah. देवाकडे आपण सर्वदा पाहूया, प्रार्थनेच्या अंतःकरणामध्ये आपण. Hallelujah. It is so important for us to look to the Lord in prayer. कारण हे महत्त्वाचं आहे, प्रार्थनेमध्ये आपण त्या
त्या देवाकडे आपलं लक्ष When केंद्रित we केलं. look to Him, जेव्हा आपण देवाकडे पाहतो we have 100% guarantee that our prayers and that our needs and that our questions are going to be answered, our needs are going to be fulfilled, and our prayers are going to be also answered. आणि Hallelujah. प्रार्थनेच्या हृदयामध्ये अंतःकरणामध्ये असताना जेव्हा आपण देवाकडे आपलं लक्ष केंद्रित करतो, देवाकडे पाहतो, तेव्हा निश्चितच देव आपल्या सर्व प्रार्थना ऐकत असतो. आपल्या प्रत्येक प्रार्थनेला तो उत्तर देतो. आपल्या प्रत्येक गरजा तो जाणून असतो आणि आपल्या प्रत्येक जी परिस्थिती आहे, जी कठीण परिस्थिती आहे तो सोडवतो आणि आपल्याला सर्व आपले जे मार्ग आहेत तो मोकळे करतो. You know, when we organize a prayer, and especially when people are from different locations, there are sometimes some technical issues that take place. आणि जेव्हा आम्ही प्रार्थना आयोजित करतो आणि प्रार्थना आयोजित केल्यानंतर वेगळ्या वेगळ्या लोक जे आहेत ते एकत्रित येत असतात. And that time some technical आणि problems तेव्हा can happen. काहीतरी तांत्रिक बिघाड येऊ शकतो किंवा अडचणी येऊ शकतात. But we continue. पण आपण प्रार्थनेत तयार असतो आणि प्रार्थना चालूच ठेवतो. Hallelujah. Let hurdles come, let obstacles come, we will overcome all the obstacles. कोणते अडखळे येऊ द्या, कोणत्या अडचणी येऊ द्या, त्या अडचणींवरती मात करून आपण पुढे जातो. Hallelujah. Praise the Lord. We have Sister Sunena from Mumbai, and she's our ministry coordinator and also prayer warrior. सिस्टर सुनैना जे आहेत त्यांच्या मिनिस्ट्रीच्या कोऑर्डिनेटर आहेत आणि ते प्रार्थनेचे योद्धा आहेत. Hallelujah. And she has a prayer point already given to her, and she is ready to pray today evening. आणि त्यांना प्रार्थनेचा मुद्दा देण्यात आलेला आहे आणि ते प्रार्थनेत बरोबर तयार And the आहेत. prayer point that is given to her is praying against depression, praying against fear of failure, and praying against suicide. आणि भीतीच्या विरोधात प्रार्थना करणे, आत्महत्येच्या विरोधात प्रार्थना करणे आणि डिप्रेशनच्या विरोधात प्रार्थना करणे हे तीन मुद्दे त्यांना देण्यात आलेले आहेत. Yes, sister, we request you to please pray. सिस्टर प्रार्थना. Let us pray. Gracious loving Father, I want to thank you and praise you for this beautiful day, O Lord. Thank you, O Lord, for giving us this privilege and honor to call you our Abba and Father, O Lord. Thank you, O Lord, that you have loved us compassionately, O Lord. You have loved us beyond our understanding, O Lord, and beyond all limits, O Lord. We want to thank you, O Lord, for that great love that you have showered on us, O Lord. And Father, now at this time, O Lord, we come before your throne of grace and mercy, and Lord, we seek your face, O Lord, for our dear ones, O Lord, especially the people who are going through failures in their life, O Lord, Father. Lord, we bring all our dear brothers and sisters into your presence, O Lord, who are going through hard times in their lives, O Lord, Father God. We pray, O Lord, Master, that you would have your mercy on them, O Lord. You show them, Lord, that you are so gracious to them, O Lord. And Father, we pray that your Holy Spirit will speak to them, O Lord, Father God. And Lord, you would give them the godly wisdom, O Lord God, in all that they are doing, O Father God. We pray, O Lord, Master, especially that, Lord, Father, your Holy Spirit will help them to understand that success comes from you, O Lord. Oh Lord, we Amen. pray that, Lord Jesus, you would break all the bondages of failures in their life, all the curses of failure in their life, oh Lord Jesus. Lord, you have Yes. taken all our curses on that cross, oh Lord God. And Father, we want to pray at this time that you bring a great success in their life, oh Lord. And the greatest success comes from you, oh Lord Jesus, from knowing you, oh Lord Jesus. Oh Father God, as we now heard, oh Lord, that when we give you the priority, when we give you the first place in our life, when we give you time, Lord Father, you would honor us, oh Lord. We pray, oh Father, for all our brothers and sisters, oh Lord, that they are seeking the worldly things, oh Lord, Father, that, Lord, you would make them understand that, Lord, only you can give them great joy and peace and satisfaction in this life, oh Lord. Nothing in this world can give them that feeling of love and achievement, oh Lord, Father, that which comes from you, oh Lord God. We pray, oh Lord, Father, once again that, Lord, let them know that, Lord, you can give them success, Lord God. Lord, as you have said that blessed is the man who meditates in your word day and night. And Lord, your word says that whatever he does, he gets success in that, oh Lord. We claim that promise for the lives of these people, oh Lord, who are into failures, oh Lord, that Father, they would meditate on you, oh Lord, that they would get that encouragement from your word, oh Lord, that your Holy Spirit will remind them of promises, Lord God, and Lord, you would give them success in their life, oh Lord. Bring them out of those failure moments, oh Lord God, and Father, you change those failures into testimonies, oh Lord, Father God. We pray, oh Lord, Father God, that you would bless them, oh Lord. At this time, we also
pray for all our dear ones, Lord, who are going through suicidal thoughts and depression, oh Lord God. We commit them into your loving and mighty hands, oh Lord. Lord, you are so compassionate, oh Lord, that you sacrificed your only Son for them, oh Lord God. You have sacrificed your beloved Son for us, oh Lord Jesus, and oh Lord Father, and Lord Jesus, you love them so much, oh Lord God. Lord, you would give them all good things in this life, oh Lord God. We pray, oh Lord God, that all those people who have these suicidal tendencies, oh God, that they would understand that, Lord, you love them, oh Lord. We pray that, Lord, you would heal their broken heart, oh Lord God. You wipe out their tears, oh Lord God. We pray that your Holy Spirit will comfort them, oh Lord. Oh Lord, you have given us your Holy Spirit, Lord. Lord, Holy Spirit, who is our comforter, who is our guide, oh Lord. You have not left us as orphans, oh Lord God. And Lord, we want to thank you that you have given us your Lord, your Holy Spirit, oh Lord. We pray at this time that, Lord, you surround them with your love, oh Lord. That your Holy Spirit surround them with your great grace and mercy, oh Lord. That Father, they would come out of that suicidal thoughts and those the depression thoughts, oh Lord God. We especially pray at this time, oh Lord, for all the people, Lord. We pray especially for the students, oh Lord. Many students, they end their lives because of failures, and they end their lives because they have no hope, oh Lord. Many farmers, we see they end their lives, oh Lord. We pray for all the businessmen, oh Lord. We pray for all the women who might be going through hard times and difficult marriages, oh Lord. And Lord, there are many people, oh Lord, who are lost in this world because of all the burdens they carry, oh Lord. We pray for all of them that, Father, you would give them hope, oh Lord. Give them that assurance that, Lord Jesus, you have an abundant life for them, oh Lord God. Lord, your plans for them are great and mighty, oh Lord. Your plans for them are not for their failures, oh Lord God. We pray, oh Father God, that you would bring that assurance in their life, oh Lord Jesus. And we pray, oh Lord God, that you would bring them out of depression and suicidal thoughts, oh Lord. Bring them, Lord, out of that darkness, oh Lord God. Surround them, Lord, with your light, oh Lord God, that, Father God, they would have new hope in you, oh Lord. They would have hope not just for this life, but even for the eternal life in you, oh Lord, Master. Oh Father, we pray at this time, oh Lord, that they would surrender their lives to you, oh Lord, and that they would start their life new, oh Lord God. We pray, oh Lord Jesus, that they would accept you as their Lord and Savior, as the Creator, oh Lord, who has given them this life with purpose and a meaning, oh Lord God. We pray, oh Lord Master, that you would speak to them, oh Lord, in visions and dreams, oh Lord, when they are desperate and they are at the lowest points in their life and they want to end their lives, oh Lord. At that moment, oh Lord, you shine your light on them. You show them your, oh Lord Jesus, that, Lord, you have hope for them, oh Lord. And Father, you are not finished with their lives, oh Lord, and they cannot end their life, oh Lord. We pray, oh Lord Jesus, that you give them your abundant life, oh Lord, Master. Lord, we also at this time want to pray, oh Father God, for all those people who are suffering, oh Lord God. We pray, oh Lord Jesus, that, Lord, you would help them, oh Lord. You would help them to know that, Lord, you care for them, oh Lord God. Lord, we pray, Lord Father, that you would understand, that they would understand, oh Lord God, that, Lord, suicide would not end their life, oh Lord, but, Lord, you would give them new life, oh Lord God. We pray at this time, Lord, especially, Lord, that you would help them to remember your promises, oh Lord, that, Lord, you would change their mourning into dancing, oh Lord God. Lord, we pray that, Lord, you would give them beautiful answers, oh Lord God. Lord, once again, oh Lord, we pray for all those people who are going through failures, who are going through suicidal thoughts, Lord, those who are going through brokenness in their lives. So, Lord, we pray that, Lord Jesus, you bring deliverance and healing in their life, Lord God. Father God, once again, want to pray at this time, Lord, that Lord, you would help them, oh Lord. Help them to come out from that situation in their life, oh Lord. You break all the bondages, break all the curses, oh Lord Jesus. And Father God, we want to thank you that, Lord, you are in control of their lives, oh Lord. You are sovereign, oh Lord. Lord, even if they think that life is out of control and they don't have any future left, oh Lord, we pray that, Lord, you would be sovereign in their lives, and that, Lord, you would give them hope in you, oh Lord Jesus. Lord, we know that, Lord, you have heard all our prayers, oh Lord. You are a prayer answering Father, oh Lord. Lord, you have promised, cast your burdens on me, and because I care for you, oh Lord. Lord, we want to thank you for that wonderful promise you gave to us, that you care for us, oh Lord. Lord, we once again give all their burdens to you, oh Lord Jesus. And Lord, we thank you for listening to our prayers, oh Lord. Thank you, Lord Master. In Jesus' mighty and precious name I pray this. Amen. 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 Thank you very much, sister. And we look forward to you and your family to come often, pray with us, and encourage the ministry that we are in.
आणि आम्ही पुढे बघत आहोत की तुम्ही आणि तुमचं कुटुंब जे आहे ते प्रार्थनेसाठी एकत्र येत जाणार आहे, मध्यस्थीच्या प्रार्थनेसाठी एकत्र येत जाणार आहे. And all God will use you for different ministries together with us. आणि अनेक आमचे जे सेवेचे जे वेगळे वेगळे भाग आहेत त्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला एक आशीर्वादाचं कारण होणार आहात. Hallelujah. As we look forward for the next prayer warrior. आणि तुमच्या प्रार्थनेची योजना येत असताना Hallelujah. Praise the Lord. Amen. Hallelujah. You know, every time we come together for prayer, आणि जेव्हा जेव्हा आपण सर्वजण एकत्र येतो प्रार्थनेसाठी, we need to pray for the prayer, as I always say. आणि जसं मी नेहमी म्हणतो आपण प्रार्थनेसाठी प्रार्थना The reason करतो. is that there can be obstacles, there can be hindrances. तर याचं कारण हे आहे की बऱ्याच वेळा अडचणी येतात, अडखळणे येतात. You know, Apostle Paul also says that pray for me, आणि प्रेषित पौल पण सांगतात की माझ्यासाठी प्रार्थना करा. so that new doors will be open and so that there will not be any kind of resistance and there should not be any kind of obstacles. जेणेकरून नवीन दरवाजे उघडले जातील, कुठल्याही प्रकारचं अडखळणं अडचणी नसणार आहे. Hallelujah. So we have Sister Shivsagar from Pune, our prayer warrior, our prayer coordinator, ministry coordinator. आणि सिस्टर शर्मिला आहेत आपल्यामध्ये आणि ते आमचे मिनिस्ट्रीचे कोऑर्डिनेटर आहेत आणि तसंच ते प्रार्थनेचे योद्धा आहेत. Hallelujah. A prayer point is given to her, त्यांना जो प्रार्थनेचा मुद्दा देण्यात and आलेला it आहे is about the relationships between country to countries, आणि देशांमधील संबंध जे आहेत ते चांगले असावेत government leadership and आणि policies. जे आपले अधिकारी आहेत, जे आपले अधिकार पदावरती जे लोक आहेत आणि नेते जे आहेत आणि जे सरकार आहे त्यांच्या प्रत्येकासाठी प्रार्थनेचा मुद्दा त्यांना देण्यात आलेला आहे. Hallelujah. So sister, you pray, and before you pray, in very briefly you can just give a quick testimony that what happened last week. आणि तुम्ही प्रार्थना सुरू करण्याआधी मी तुम्हाला विनंती करू इच्छितो, गेल्या आठवड्यात तुमच्या जीवनामध्ये जी साक्ष झालेली आहे तुम्ही ती थोडक्यात सांगू शकता. Yes. Hallelujah. Praise the Lord. थँक्यू पास्टर. Hmm. मागच्या आठवड्यामध्ये मला डेंग्यूचा ताप आलेला आणि त्यावेळेला Volume. मला दवाखान्यात. इज इट ओके नाउ? हाँ. येते Yes. ऐकू पास्टर? Yes. हाँ ताई. थोडा पुढे येऊन बोला म्हणजे आवाज येईल. हाँ. मागच्या आठवड्यामध्ये मला डेंग्यूचा ताप आलेला आणि मला दवाखान्यात ऍडमिट व्हावं लागलं त्यासाठी, कारण बरेच कॉम्प्लिकेशन्स झाले होते आणि डेंग्यूमुळे माझे प्लेटलेट काउंट खूप खाली खाली जायला लागले होते आणि एकदम डेंजर झोन मध्येच मी आले होते. फक्त 14,000 प्लेटलेट काउंट राहिले होते माझ्या ह्याच्यामध्ये आणि मी खूप निराश झाले होते त्यावेळेला. पास्टर रोज मला फोन करत होते, ते माझ्यासाठी प्रार्थनेत होते. तरी देखील मला असं वाटत होतं की तिथून पळून यावं दवाखान्यातून, कारण माहित नाही काय झालं, परंतु परमेश्वर माझ्या बरोबर होता. त्याची इच्छा, त्याने मला त्या अनुभवातून नेलं ऍक्च्युली, की त्यावेळेला खरोखर की मरणाचा अनुभव काय असतो हे मला समजलं आणि खरोखर प्रभू येशू माझ्या बरोबर होता. त्यांनी मला सहाय्य केलं आणि त्यातून मी बाहेर आले आणि खरोखर मी आभार मानते परमेश्वराचे. आणि आपल्या पास्टरांचे देखील, पास्टर शिल्पा देखील रोज मला फोन करत होत्या. पास्टर बाहेर गावी गेले तरी तिथून देखील ते मला विचारायचे कशा आहात तुम्ही. खरोखर ते दोघंही रोजच्या रोज माझ्यासाठी प्रार्थनेत होते. इव्हन जिंगलनी सुद्धा माझी चौकशी केली, आंटी तुम्ही कशा आहात. खरोखर हे कुटुंब म्हणजे खरोखर मनापासून प्रार्थना करणारं कुटुंब आहे आणि मी माझी साक्ष देऊ इच्छिते की देवाने मला आरोग्य दिलं. खरोखर आपला परमेश्वर यहोवा राफा आहे आणि आज त्याच्यामुळे मला खरोखर पुनर्जन्म मिळाला आहे असं मी म्हणते. धन्यवाद प्रभूला. सर्व मान महिमा गौरव Yes, sister. प्रभू. Please pray. Yes. Thank you very much. आपण टाळ्या वाजूया. आपण देवाला साक्षीसाठी टाळ्या वाजवूया, देवाला धन्यवाद देऊया. Praise the Lord. Amen. सिस्टर प्रार्थना. आपण प्रार्थना करूया. येस, हालेलुया. धन्यवाद प्रभूजी, आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू, कारण तू चांगला परमेश्वर आहेस प्रभू. आमच्या जीवनात अनेक अद्भुत कृत्य तू करतोस प्रभू. आमच्या जीवनात अनेक साक्षी तू घडवून आणतोस माझ्या. Amen. खरोखर प्रत्येक क्षणाला तू आमच्या बरोबर असतोस Yes. प्रभू येशू. Yes. त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. तू म्हणतोस मी तुला कधी टाकणार नाही, मी तुला कधी सोडणार नाही. होय माझ्या देवा, तू खरोखर प्रत्येक क्षणाला आमच्या बरोबर आहेस माझ्या देवा. प्रभू आज आम्ही क्षमा मागतो तुझ्याकडे प्रभू, की आम्ही खरोखर आमच्या वेळेचा दशांश आम्ही तुला देत नाही माझ्या देवा. स्पेसिफिक टाइम आम्ही प्रार्थनेसाठी तुला देत नाही माझ्या देवा. याबद्दल आम्ही तुझी क्षमा मागतो प्रभू. तू आम्हाला 24 तास दिलेले आहेस प्रभू. रोजच्या दिवसाचे 24 तास आमच्याकडे आहेत प्रभू. त्यातले 2 तास 40 मिनिटं तरी प्रभू आम्ही कमीत कमी तुला द्यावी, यासाठी आम्हा सर्वांना तू कृपा पुरव.
आमच्या सर्व पापांची तुझ्याकडे क्षमा मागतो प्रभू. आणि आम्ही असा विश्वास धरतो की तू आम्हाला शुद्ध आणि पवित्र केलेला आहेस माझ्या देवा. तुझे आभार मानतो प्रभू. ही मध्यस्थीची सेवा तू आम्हाला दिलीस माझ्या देवा, त्याबद्दल कोटी कोटी धन्यवाद करतो तुला प्रभू. प्रभू यावेळेला आम्ही प्रार्थना करतो संपूर्ण राष्ट्रांसाठी प्रभू. आज आम्ही पाहतो जगामध्ये आज 195 राष्ट्र आहेत प्रभू. त्या प्रत्येक राष्ट्रासाठी आम्ही प्रार्थना करतो, त्यांचे एकमेकांमधले संबंध हे चांगले असावेत, सलोख्याचे असावेत, शांतीचे असावेत प्रभू. यासाठी आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो प्रभू. ज्या वेळेला एखाद्या राष्ट्रावरती कधी संकट येतं प्रभू, कधी पूर येतो, कधी भूकंप होतो, तर कधी कुठलं राजकीय संकट येतं प्रभू, अशा वेळेला सर्व राष्ट्रांनी मिळून एकमेकांना मदत करावी, यासाठी प्रत्येक मदतीचे हात प्रभू पुढे यावे अशी तुझ्याकडे प्रार्थना करतो माझ्या देवा. प्रभू आम्ही पाहतो आता नुकतंच अफगाणिस्तान देशावरती प्रभू ही राजकीय आपत्ती आलेली आहे प्रभू, आली होती. त्या काळात देखील प्रभू अनेक लोकांनी प्रभू फायनान्शियल सपोर्ट केलेला आहे प्रभू अफगाणिस्तानला. त्याबद्दल तुझे आभार मानतो प्रभू. अशीच प्रभू ह्या संख्येमध्ये अजून वाढ व्हावी प्रभू. अजून राष्ट्रांनी एक व्हावं आणि एकमताने आणि एक चित्ताने प्रभू अशा संकट काळात पडलेल्या राष्ट्रांना मदत करावी असं तुझ्या चरणी आम्ही प्रार्थना करतो प्रभू. आज मी विशेष प्रार्थना करते प्रभू आपला भारत देश आणि पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांसाठी मी प्रार्थना करते प्रभू. तुला माहिती आहे प्रभू 1947 सालापासून प्रभू या काश्मीरच्या मुद्द्यावरून प्रभू आज या राष्ट्रांमध्ये अनेक वाद आहेत प्रभू, अनेक मुद्दे आहेत प्रभू, आणि ते अतिशय विकोपाला गेलेले आहेत माझ्या देवा. आणि हे वैमनस्य प्रभू अतिशय विकोपाला गेलंय प्रभू. तू कार्य कर प्रभू. तू मार्ग सत्य जीवन तू आहेस प्रभू. तू मार्ग आहेस प्रभू. तू मार्ग दाखव प्रभू. आणि प्रभू तुझा आकाश विधारून तू खाली ये माझ्या देवा, आणि तू तुझा दैवी हस्तक्षेप कर प्रभू. आणि हा वाद प्रभू मिटून जाऊ दे प्रभू. काहीतरी तू कर माझ्या देवा, कारण तू सर्व करण्यास समर्थ आहेस माझ्या देवा. हा वाद प्रभू मिटून जाऊ दे व प्रभू समेट व्हावा प्रभू, असं तू कर प्रभू. आम्ही तुझ्या चरणी खरोखर मनापासून ही प्रार्थना करतो. यावेळेला आम्ही इस्रायलसाठी विशेष प्रार्थना करतो प्रभू. इस्रायल हे प्रभू तुझं राष्ट्र आहे, तू निवडलेलं राष्ट्र आहे, आशीर्वादित आणि उद्धार पावलेलं राष्ट्र आहे प्रभू. आज आम्ही पाहतो इस्रायल देखील प्रभू सर्व बाजूंनी प्रभू हल्ले होत आहेत प्रभू, परंतु प्रभू आमचा विश्वास आहे की तू इस्रायलाच्या बरोबर आहेस, तू इस्रायलच्या बाजूने आहेस. तू इस्रायलास अनुकूल परमेश्वर आहेस, तू प्रतिकूल नाहीस माझ्या देवा. कारण तुझं वचन सांगतं यशाया 54:17 मध्ये की इस्रायला विरुद्ध भिडलेलं कुठलंही हत्यार इस्रायलावर चालणार नाही. हालेलुया प्रभू, धन्यवाद करतो. तसंच प्रभू तुझं वचन सांगतं गणना 23:23 मध्ये की इस्रायलावर कुठलाही मंत्रतंत्र चालणार नाही, कुठलाही जादूटोणा चालणार नाही. हालेलुया प्रभू, खरोखर प्रभू. आणि म्हणूनच हे समजून प्रभू आज इस्रायलामध्ये तुझी शांती आणि तुझी समृद्धी इस्रायलामध्ये तू अखंड अशी अबाधित अशी राहू दे प्रभू, अशी तुझ्या चरणी प्रार्थना करतो प्रभू. आंतरराष्ट्रीय शांतीसाठी काम करणारी प्रभू ही आंतरराष्ट्रीय संस्था आहे युएनओ प्रभू. त्या युएनओ साठी आम्ही प्रार्थना करतो, युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन प्रभू. आज ही संस्था प्रभू संपूर्ण देशांमध्ये आंतरराष्ट्रीय शांतीसाठी कार्य करत आहे माझ्या देवा. त्यांचं कार्य तू आशीर्वादित कर माझ्या देवा. खरोखर हे खूप चांगलं कार्य ते करत आहेत माझ्या देवा. त्यांच्या कार्यावरती तुझे आशीर्वाद पाठव. आणि खरोखर प्रभू ही संपूर्ण शांती प्रभू सर्व देशांमध्ये अबाधित अशी राखली जावी, यासाठी आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो प्रभू. जगिक शांती नव्हे तर तुझी शांती प्रभू, तुझी शांती ह्या सर्व देशांमध्ये राहावी प्रभू. तुझं राज्य येवो प्रभू. आम्ही सर्व देशांच्या पापांसाठी आज तुझ्याकडे क्षमा मागतो, मध्यस्थी करतो माझ्या देवा. तू सिद्ध केलेलं तारण प्रभू या सर्व राष्ट्रांना तू विदित कर माझ्या देवा, आणि ते त्यांनी प्राप्त करून घ्यावं अशी तुझ्या चरणी आम्ही प्रार्थना करतो माझ्या देवा. धन्यवाद करतो प्रभू. तू आमची प्रार्थना ऐकणारा परमेश्वर आहेस प्रभू. यावेळेला प्रभू आमच्या देशासाठी मागतो प्रभू. आज आम्हाला या पुणे शहरामध्ये तू ठेवलंस, तुझे आभार मानतो प्रभू. आम्हाला या महाराष्ट्र राज्यामध्ये तू ठेवलंस, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो प्रभू. आम्हाला या भारत देशामध्ये तू ठेवलेला आहेस माझ्या देवा. आणि म्हणून प्रभू आज आम्ही आमच्या देशाचं प्रभू अभिष्ट चिंतन आम्ही करतो. आमच्या देशासाठी आम्ही आज प्रार्थना करतो प्रभू. आमच्या देशाची राजकीय परिस्थिती आम्ही तुझ्या हातामध्ये देत आहोत माझ्या देवा. आमचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, आमचे केंद्रीय मंत्रिमंडळ, आमचं राज्य मंत्रिमंडळ, आमचे सर्व शासकीय अधिकारी त्यांना आम्ही तुझ्या हातामध्ये देतो. आमचे सर्व आमदार, खासदार, आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, तसेच प्रभू आमचे संपूर्ण प्रभू न्यायाधीश, वकील, कायदे मंडळ, सर्व टॅक्स डिपार्टमेंट, एज्युकेशन डिपार्टमेंट, पोलीस डिपार्टमेंट, हे सर्व प्रभू आम्ही तुझ्या हातामध्ये देतो प्रभू. देशाचा कारभार पाहणारे हे सर्व लोकांनी प्रभू तुझं भय राखून प्रभू प्रामाणिकपणे प्रभू कारभार करावा अशी कृपा तू त्यांना प्रभू. कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार त्यामध्ये नको प्रभू. सर्व भ्रष्टाचाराचे, गोंधळाचे, आरोप प्रत्यारोपांचे आत्मे आम्ही बांधून टाकत आहोत येशूच्या नावामध्ये प्रभू. आणि प्रभू तुझी शांती सर्व देशांमध्ये, तुझं राज्य आमच्या देशामध्ये यावं अशी आम्ही
तुझ्या चरणी प्रार्थना करतो माझ्या देवा. आणि प्रभू खरोखर प्रभू आमच्या प्रार्थना तू ऐकल्या आहेस प्रभू. तू प्रार्थना केवळ ऐकणारा नव्हे, तू प्रार्थनेचं उत्तर देणारा परमेश्वर आहेस. म्हणून प्रभू आम्ही तुझ्याकडे बघतो. आमची प्रार्थना ऐकलीस, तुझे आभार मानतो प्रभू. ही छोटीशी विनंती आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याच गोड आणि प्रिय नामात मागितले आहे, म्हणून तू ऐक त्या. Amen. 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 Thank you, sister. Thank you very much. Hallelujah. And we look forward to see you again on the page to come and pray with us. आणि पेज वरती पुन्हा तुम्ही येता आणि प्रार्थना करता अशी आमची इच्छा आहे. Hallelujah. Praise the Lord. Thank you very much. As the prayer warrior got connected, Auntie Mishramkar from Mumbai. आणि मिश्रामकर आंटी जे आहेत ते पुढचे प्रार्थनेचे योद्धा आहेत आणि ते आपल्याला एकत्रित आलेले आहेत. And the prayer point that is given to her is praying against the rumors and the fear about the third wave and 100% eradication of COVID and also the natural disasters and calamities that are taking place. आणि कोविडची जी तिसरी लाट येणार आहे, जी अफवा आहे, त्या अफवेच्या विरोधात ते प्रार्थना करणार आहे. 100% कोविड या जगातून नाहीसा व्हावा त्याच्यासाठी ते प्रार्थना करणार आहेत. आणि जे नैसर्गिक आपत्ती आहे आणि जे वातावरणामध्ये बदल होत आहेत त्याच्यासाठी ते प्रार्थना करणार. Hallelujah. Mr. Mishramkar, we welcome you once again. After 1 month you are back and God has protected you, blessed you. So please pray. We are happy to see you after a long time. आणि आंटी तुम्ही 1 महिन्यानंतर पेज वरती आला, तुम्हाला बघून खरोखर आनंद होत आहे. आणि या 1 महिन्यात देवाने तुमची काळजी घेतली, तुम्हाला सांभाळलं, तुम्हाला राखलं, त्याबद्दल खरोखर देवाचे आम्ही आभार मानतो. So please pray. Hallelujah. प्रार्थना करा. Hallelujah. पिता परमेश्वर, पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वर, मान महिमा गौरव हम तुझे ही देते प्रभु जी. हम तेरे पास आते प्रभु जी, धन्यवाद देते प्रभु जी ये समय के लिए जो तूने आज हमें दिया है. विशेष करके तुझे धन्यवाद देते प्रभु जी कि तूने हमारे पास्टर को हमारे बीच में प्रभु सुख रूप लेकर के आया. परिपूर्ण कर प्रभु जी, और जो जो उनके जीवन की योजना है प्रभु जी तू पूरी कर, ऐसा तू होने दे. विशेष करके क्योंकि तुझसे मांगते प्रभु जी, तेरे वचन में लिखा है प्रभु जी कि दिन में सूर्य की, रात में तुम्हें चंद्र की बाधा नहीं होने वाली है प्रभु जी. इसलिए हमारा विश्वास है प्रभु जी, तेरे स्वर्गदूत उनके चारों तरफ रहते हैं प्रभु जी, उनकी रक्षा रखवाली करते प्रभु जी. इसलिए हम तुझे धन्यवाद देते प्रभु जी, क्योंकि तेरे वचन में लिखा है प्रभु जी हमारे पैरों को ठोकर ना लगे, इसलिए तो अपने स्वर्गदूतों को आज्ञा देता है, वो हमें अपने हाथों में उठाते हैं प्रभु जी. इसलिए हम धन्यवाद देते प्रभु जी. हमारा विश्वास है प्रभु जी, हमारे जीवन के हर एक योजना तेरी ओर से होती प्रभु जी, और हर एक समय है प्रभु जी हमारे जीवन के लिए. हम अपने जीवन में एक क्षण भी बढ़ा नहीं सकते या कम नहीं कर सकते प्रभु जी, क्योंकि हमारा विश्वास है तेरे वचन के अनुसार प्रभु जी हर एक बात का समय है प्रभु जी. इसलिए हम सब कुछ तेरे हाथों में सौंपते और तुझसे मांगते. हम में से हर एक का जीवन तेरे हाथों में सौंपते प्रभु जी. जो जो हमारे पूरे प्रार्थना की फैमिली है प्रभु जी, उनके लिए तुझसे मांगते प्रभु. हर एक का जीवन तेरे हाथों में सौंपते और तुझसे मांगते. हर एक को हमें तू क्षमा कर प्रभु जी. हम अपने जीवन को तेरे हाथों में सौंपते और जो भी गलत बातें हमारे जीवन में प्रभु जी तू निकाल दे प्रभु जी. विशेष करके तुझसे मांगते हम में से हर एक को तो अपने रक्त शुद्ध कर और साफ कर प्रभु जी. इसी प्रकार हम तुझसे मांगते प्रभु. प्रभु जी जो आत्महत्या कर रहे प्रभु जी, इसलिए हम उनके परिवार के लिए तुझसे मांगते प्रभु जी. तूने शक्ति दे, उन्हें सामर्थ्य दे, उन्हें सहन शक्ति दे प्रभु जी. और विशेष करके तुझसे मांगते प्रभु जी जो नुकसान हुआ है प्रभु जी, जो सरकार यदि उनको भरपाई देने वाली प्रभु जी, तो उसमें कोई भी गलत व्यवहार ना हो सके, ऐसा तू कर प्रभु जी. उनके परिवार को तू संभाल प्रभु जी. हम रोज रोज प्रभु जी सुनते हैं, अभी भी मध्य प्रदेश में प्रभु जी बहुत से ऐसे किसान ने प्रभु जी जो आत्महत्या की है प्रभु जी. उनके बच्चे छोटे छोटे रहते प्रभु जी, उनकी घर की समस्या रहती प्रभु. हम सब कुछ तेरे हाथों में सौंपते और तुझसे मांगते प्रभु जी, तू उनकी मदद कर, ऐसा तू होने दे प्रभु जी. उसी प्रकार हम तुझसे मांगते जो किसान उपोषण के लिए बैठे प्रभु जी, वो न्याय मांग रहे हो, इसलिए हम तुझसे मांगते. उसी प्रकार हम अपने प्रधानमंत्री के लिए मांगते प्रभु जी. वो यहाँ वहां जाते प्रभु जी, दूसरे देश में जाते, लेकिन अपने किसानों से प्रभु जी उन्हें बात करने के लिए समय नहीं है. इसलिए तू उनके मन में कार्य कर प्रभु जी, ताकि वो किसानों के लिए प्रभु जी उनके जाके बात करे, जो न्याय है प्रभु जी उन्हें दे, ऐसा तू होने दे प्रभु जी.
क्योंकि वो किसान वहाँ कितने महीनों से बैठे हुए प्रभु जी, बहुत से किसान उसमें से प्रभु जी उनका जीवन अंत हो गया है प्रभु जी। इसलिए हम तुझसे मांगते प्रभु जी, वो जो समस्या है प्रभु जी वो तू ही उसका उपयोग कर सकता है, उसमें से जो भी नियोजन है प्रभु जी तू कर सकता है प्रभु जी। इसलिए हम तुझसे मांगते वो जो जो वहाँ जो नेता है प्रभु जी उनके मनों में तू कार्य कर प्रभु जी, ताकि वो उनसे वो व्यवहार कर सके, उनसे बातचीत कर सके प्रभु जी, उन्हें न्याय मिले ऐसा तू होने दे प्रभु जी। उसमें से तू कुछ रास्ता निकाल ऐसा तू कर प्रभु जी, क्योंकि तेरे लिए कोई भी बात असंभव नहीं है। इसलिए हम तुझसे मांगते प्रभु जी। उसी प्रकार हम तुझसे मांगते प्रभु जी केरल के लिए प्रभु जी, हमने देखा है वहां पे भी ज्यादा बारिश हुई है प्रभु जी, नुकसान हो रहा है, घर गिर रहे हैं प्रभु जी। इसलिए उस के लिए भी हम तुझसे मांगते प्रभु जी, वो केरल शहर तेरे हाथों में सौंपते हैं प्रभु जी। हम जानते वहाँ बहुत से विश्वासी लोग हैं जो तुझ पर विश्वास करते प्रभु जी, वो भी प्रार्थना कर रहे हैं प्रभु जी। इसलिए हम उनके लिए प्रार्थना करते प्रभु जी कि तू उन वहाँ जो केरल में समस्या है प्रभु जी तू दूर कर ऐसा तू प्रभु जी। और जो लोग वहाँ पे कोई भी कठिनाई में है प्रभु जी, कोई दुख में हो प्रभु जी, उनको तू बाहर निकाल ऐसा तू होने दे प्रभु जी। उनके हर एक समस्या तू जानता है प्रभु जी, इसलिए तू उनकी मदद कर ऐसा तू होने दे प्रभु जी। क्योंकि हम जानते तू हम कि परमेश्वर हमारा शरण स्थान और गढ़ है प्रभु जी, हम तुझे छोड़ करके कहीं नहीं जा सकते, योग्य सिर्फ तू है प्रभु। इसलिए हम तुझसे मांगते प्रभु जी, उसी उसी प्रकार हम तुझसे मांगते प्रभु जी, जो कोरोना वायरस है प्रभु जी तू संसार में से निकाल दे प्रभु जी, क्योंकि हम जानते बहुत है प्रभु जी। और जो अफवाह है प्रभु जी की तीसरी लाट आने वाली प्रभु जी वो मत आने दे प्रभु जी, वो रोक दे ऐसा तू होने दे प्रभु जी, ताकि इसलिए हम पूरे शहर पूरे जगत को तेरे हाथों में सौंपते और तुझसे मांगते प्रभु जी। ये जो कोरोना वायरस है प्रभु जी हम नहीं जानते, लेकिन तू सब कुछ जानता है प्रभु जी, और तू कभी भी किसी की बर्बादी से खुश नहीं होता है प्रभु जी। इसलिए हम तुझसे मांगते प्रभु जी, किसी का भी नाश ना हो ऐसा तू चाहता है प्रभु जी। इसलिए हम तुझसे मांगते प्रभु जी, तू मदद कर प्रभु जी। Praise. Thank you, Jesus. Hallelujah. 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 Praise the Lord. Hallelujah. 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 Praise the Lord. We see some connectivity issues going on. आणि काही कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम असल्यामुळे सिस्टर दिसत नाहीये. Hallelujah. We continue to pray. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. Yes, Lord. We pray for all such things, O Lord, that are being faced by your people, O Lord. Hallelujah. Father God, we pray in the name of Jesus. Hallelujah. Let Father, this rumor about the third wave, O Lord, be vanished, O Lord, and let 100% eradication of this COVID-19 should happen, O Lord. आणि येशूच्या नावात मी प्रार्थना करतो की तिसऱ्या लाटेची जी अफवा आहे ती अफवाच राहू दे आणि कोविड जो आहे जगातून पूर्णपणे नाहीसा हो. Hallelujah. Father God, we also pray for the cyclone that has, Lord, has hit in California. Father God, we pray for all the people of California, and we also pray, oh Lord, for all those families, those, oh Lord, who have been damaged and the people have been, oh Lord, wounded, oh Lord. We pray in the name of Jesus. Bless them, restore them, and heal them. आणि कॅलिफोर्नियामध्ये जे वादळ धडकले आहे आणि त्याच्यामुळे ज्या लोकांचं नुकसान झालेलं आहे, जीवितहानी झाली असेल, त्या सगळ्या लोकांना तुझ्या हातात देत आहोत. तू त्यांची काळजी घे, तू त्यांचा सांभाळ कर आणि जे नुकसान झालेलं आहे ते नुकसानची भरपाई होऊ दे. We also pray in the name of Jesus, O Lord, for China today, O Lord. आणि चायनासाठी as some places, oh Lord, there is again the increase in the number of patients who are positive. We pray in the name of Jesus, oh Lord, that let there be healing, complete healing in the name of Jesus. आणि चायनाचे काही शहर आहेत त्याच्यामध्ये अधिक पेशंट सापडत आहेत. आज आम्ही येशूच्या नावात प्रार्थना करतो की जे पेशंट सापडलेले आहेत, जे रुग्ण आहेत, त्यांना येशूच्या नावात पूर्णपणे आरोग्य मिळो. Father God, we also pray today, especially Lord, for all the couples one more time, oh Lord. आणि जे नवरा बायको आहेत त्यांच्यासाठी पुन्हा एकदा आम्ही प्रार्थना Father God, especially the newly married couples. आणि जे नवविवाहित आहेत त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना. Father God, let there be more maturity, understanding, patience, submissiveness
towards each other, oh God. आणि अधिक त्यांच्यामध्ये एकमेकांना समजून घेण्याचा स्वभाव, एकमेकांबद्दल आदर करण्याचा स्वभाव, एकमेकांच्या अधीन राहण्याचा स्वभाव त्यांच्यामध्ये तू घाल. Father God, let not the Satan, let not the enemy, O Lord, by his tactics and by his crooked plans, O Lord, let not he divide them, but Lord, we pray in the name of Jesus that let such spirit of disunity be vanished, O Lord, from the lives of the couples, O God. आणि जे नवरा बायको आहे, जे नवविवाहित आहेत, ते आज आम्ही प्रार्थना करतो सैतानाने आणि शत्रूने कोणत्याही प्रकारच्या कुयुक्त्यांनी त्यांना त्यांची बाधा नको होऊ दे. आज मी प्रार्थना करतो येशूच्या नावात त्यांच्यामध्ये एकी राहू दे, त्यांच्यामध्ये प्रेम राहू दे आणि सर्व चुकीच्या गोष्टी ज्या आहेत, जे संशय आहेत, एकमेकांबद्दल चुकीच्या गोष्टी असतात, त्या सर्व येशूच्या नावात तू दूर कर. Father God, we pray in the name of Jesus, Master, that let the couples stay united forever, O God. आणि जे विभक्तीचा आत्मा आहे तो येशूच्या नावात तू दूर कर आणि सर्व उभयतांनी, सर्व पती पत्नींनी सर्वदा एकत्र राहावं असं येशूच्या We नावात. also pray for the families, O Lord. Let there be love, harmony, respect towards each other in the family, O Lord. Right from the old person to the youngest child, O God. आणि सर्व कुटुंबासाठी प्रार्थना करतो. सर्व कुटुंबामध्ये तुझी शांती, तुझी प्रीती असू दे, एकमेकांबद्दल आदर राहू दे, एकमेकांबद्दल अधीनता असू दे, एकमेकांबद्दल समर्पण असू दे आणि प्रत्येकामध्ये ऐक्य येशूच्या नावात असू दे. Father God, let there be, O Master, peace ruling, your peace ruling in their houses, O God. आणि सर्व कुटुंबांमध्ये तुझी शांती राज्य करू. Father God, we pray, O Lord, for all the businessmen, O Lord, who have lost, O Lord, a lot of money and especially a lot of people, also God, a lot of businesses in last 18 months, Lord. We pray in the name of Jesus that you restore their businesses. Hallelujah. आमेन. आणि जे व्यावसायिक आहेत 18 महिन्यांमध्ये ज्या व्यावसायिकांचं नुकसान झालेलं आहे, व्यवसाय त्यांचे बंद पडण्याच्या मार्गावरती आहेत, अशा प्रत्येक आणि आर्थिक दृष्ट्या ते कमकुवत झालेले आहेत आणि अनेक त्यांना कर्ज आहे, अनेक लोक सोडून गेलेले आहेत, त्यांच्या व्यवसायामधून अनेक लोक कमी झालेले आहेत. अशा प्रत्येक व्यवसायाला तुझ्या व्यावसायिक जे आहेत त्यांना तुझ्या रक्ताच्या आवरणाखाली आम्ही देत आहोत. येशूच्या नावात तू त्यांची पुनर्स्थापना कर, त्यांच्या व्यवसायाची पुनर्बांधणी तू कर. Amen. Yes, Lord. Father God, we also pray today evening for all those who have joined for this prayer from Mumbai and from Delhi, from Pune and from different places, O God. आणि जे लोक या प्रार्थनेसाठी एकत्रित आलेले आहेत ते मुंबईमधून, नवीन दिल्ली आहेत, पुण्यामधून आहेत आणि तसंच वेगळ्या वेगळ्या ठिकाणून, सर्व ठिकाणून जे Yes. एकत्र आलेले आहेत त्या प्रत्येकाला तुझ्या हातात देतो. Father God, we give ourselves into your hands, O Lord. आणि पुन्हा एकदा आम्ही तुझ्या समर्पित होतो. All of us, all the prayer warriors, we pray to you today evening, O Lord, today night, O Lord, and we say, Lord, that you use us. आणि Hallelujah. सर्व आम्ही प्रार्थनेचे जे योद्धे आहेत ते एकत्र येऊन आज हीच प्रार्थना करतो, आम्हाला तू अधिक उपयोगात आण. Father God, use us for your glory. आणि तुझ्या सेवेसाठी, तुझ्या गौरवासाठी तू आम्हाला Use us, O सर्वांना Lord, to stand in the gap. आणि त्या मध्यस्थीच्या खोऱ्यामध्ये उभं राहण्यासाठी तू आम्हाला उपयोगात आण. Hallelujah. For praying for others as per your will, use us, O God. आणि तुझ्या इच्छेनुसार दुसऱ्यांसाठी प्रार्थना करण्यासाठी तू आम्हाला उपयोगात आण. Father God, keep us humble. आणि आम्हाला तू नम्र ठेव Father God, keep us, O Lord, obedient to you. आणि आम्ही तुझे आज्ञापालन करणारे असावे असंच तू आम्हाला ठेव. Keep us the people to whom you will love and you wanted us to be, O Lord. आणि तुला जसं आमच्याकडून हवं आहे, चांगली लोक, प्रीती करणारे लोक, तसंच तू आम्हाला बनव. Hatred, ego, pride, anger, jealousy, greed, let all these things be vanished from our lives, O Lord. आणि आमच्या जीवनातून सर्व राग, द्वेष, मत्सर, मोठेपणा, सर्व जो चुकीचा स्वभाव आहे जो सैतानापासून आहे तो सर्व येशूच्या नावातून. Yes, O Lord. Father God, we give our lives into your hand, O Lord. आणि आमचं जीवन आम्ही तुला समर्पित करतो. Father God, let your purposes be fulfilled in our lives. आणि तुझीच इच्छा, तुझीच योजना आमच्या जीवनात तू I pray for all those prayer warriors, bless them, bless their families. If they are lacking in any good thing,
Father God, Jehovah Jireh, you provide them in the name of Jesus. आणि जे प्रार्थनेचे योद्धा आहेत त्या सर्वांना आज तुझ्या हातात आम्ही समर्पित करत आहोत. त्यांचे जे काही इच्छा असतील, जे काही गरजा असतील, त्याच्या कुटुंबाच्या ज्या काही गरजा असतील, इच्छा असतील, जे काही आर्थिक प्रश्न असतील, ते सर्व आज आम्ही तुझ्या हातात समर्पित करत आहोत. त्याच्या सर्व गरजा ख्रिस्त येशूमध्ये तू पूर्ण कर. In Jesus' name we ask. येशूच्या नावात. Amen. Hallelujah. Praise the Lord. Thank you very much for joining with us for the Friday intercession prayer. आणि शुक्रवारच्या मध्यस्थीच्या प्रार्थनेला तुम्ही सर्व एकत्रित आला त्याबद्दल तुमच्या प्रत्येकाचे आभार मानतो. Pastor Sharon from South Africa, we are so encouraged that you have joined with us. आणि सिस्टर शारोन जे साऊथ आफ्रिकेमधून आहेत, ते पास्टर आहेत, ते तुम्ही इथे आलेले आहात आणि तुम्ही आम्हाला एन्करेज करता त्याबद्दल खरोखर तुमचे आभार. Continue to pray for us. आणि आमच्यासाठी प्रार्थना करा. Hallelujah. Thank you very much. धन्यवाद. Next week on the 4th of November, we are going to come live from a page from Gujarat. So please pray for us and we are going to minister through that page. आणि 4 नोव्हेंबरला गुजरातचं पेज आहे, त्याच्यावरती सेवा करणार आहोत. तर तुम्ही सर्वजण त्याच्यासाठी या. ते तुम्ही तुमच्या प्रार्थनेत त्याची आठवण ठेवा. Hallelujah. Also on 1st of November, Shilpa and Catherine are going to minister on a page from Bombay. So also pray for them. आणि 1 नोव्हेंबरला मी आणि कॅथरीन एका पेजवरती सेवा करणार आहोत. तर तुम्ही त्याच्यासाठी प्रार्थनेत आठवण ठेवा. It is so important that you all pray for us, आणि महत्त्वाचं आहे की तुम्ही जेव्हा सर्व एकत्र येऊन आमच्यासाठी प्रार्थना so that we can all together do more and greater work for the करा. Lord. जेणेकरून आपण सर्व एकत्र येऊन देवाचं कार्य अधिक वाढवून अधिक जोमाने काम करू. Hallelujah. We welcome you all for Sunday morning 9:30 service, which is in English to Marathi. आणि रविवारी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे पहिल्या भक्तीसाठी, जे इंग्रजी टू मराठी असणार आहे. And the second service, which is at 11:30, which is an English service. आणि दुसरी सभा जी असणार आहे, जी 11:30 वाजता चालू होणार आहे, ती फक्त इंग्रजीमध्ये असणार So आहे. we welcome you to join with us if you are not a part of any other churches. आणि दोन्ही सभांसाठी ख्रिस्त येशूमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही जर कुठे जात नसाल, अटेंड करत नसाल, तर तुम्ही आमच्या पेजवरती येऊन ज्या सभा आहेत दोन्ही त्या अटेंड करू May शकता. God bless you. Good night and happy weekend. देव तुम्हाला आशीर्वादित करो. हा जो वीकेंड आहे तो तुम्हाला आशीर्वादित जाओ आणि गुड नाईट.